हॅलो, गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण बघणार आहोत मेथड्स ऑफ फर्टिलायझर ॲप्लिकेशन. राईट. तर मेथड्स ऑफ फर्टिलायझर ॲप्लिकेशनमध्ये विविध प्रकारच्या आपल्याला पद्धती बघायला मिळतात आणि त्या आपण का करतो, कारण प्रत्येक जी मेथड असेल, राईट, मग ती कदाचित ब्रॉडकास्टिंग असू शकते, राईट, ब्रॉडकास्टिंग असू शकते, किंवा मग त्या ठिकाणी फर्टिगेशन असू शकते, ओके, किंवा अजून एन नंबर ऑफ पुढच्या ज्या मेथड्स आपण बघणारच आहोत. तर ही प्रत्येक मेथड जी आहे, प्रत्येकाची जी इफिशियन्सी आहे, काय आहे, इफिशियन्सी जी आहे ही वेगवेगळी असते. ठीक आहे. न्यूट्रिएंट ॲप्लिकेशन होण्यासाठी, ठीक आहे, न्यूट्रिएंट जे आहे प्लांटला त्या ठिकाणी ॲब्झॉर्प्शनसाठी मदत करण्यासाठी प्रत्येकाची काय आहे, इफिशियन्सी व्हॅरी करते. जसं की ब्रॉडकास्टिंग ज्यावेळेला आपण खतं करतो तर नॅचरली आपण ते खतं काय करतो, हाताने विस्कटतो पूर्ण शेतभरामध्ये, राईट. तर अशा वेळेस काय होतं की सपोज आपण त्या तशा कंडिशनमध्ये युरिया जर का त्या ठिकाणी फेकला तर काहीसा युरिया त्या ठिकाणी आपल्याला सॉईलमध्ये मिक्स होऊन खाली प्लांटला अवेलेबल होईल, पण काहीसा जो युरिया असेल तो काय आहे, वोलॅटालायझेशन लॉसेसने त्या ठिकाणी काय होऊ शकतो, त्या ठिकाणी लॉस होऊ शकतो, म्हणजे उडून जाऊ शकतं, राईट. युरिया त्या ठिकाणी नायट्रोजन जो आहे तो एन्व्हायरमेंटमध्ये लॉस होऊन जाऊ शकतो. तर त्याच्यामुळे आपले जे की फर्टिलायझरची यूज इफिशियन्सी आहे ती प्रत्येक मेथड वाईज त्या ठिकाणी चेंज होते. तेच जर का आपण प्लांटला त्या ठिकाणी जर का आपण ॲप्लिकेशन करताना युरिया जर असा अप्लाय केला की जो की प्लो सोल मेथड आहे, म्हणजे माती आड करण्याची जी पद्धत आहे, त्याच्यामध्ये जर का आपण युरिया अप्लाय केला तर वोलॅटालायझेशनचे लॉसेस जे आहे ते कसे होतील, ते कमी होतील कम्पेअर्ड टू द ब्रॉडकास्टिंग मेथड, राईट. त्यावरती मग इफिशियन्सी जी आहे आपल्या जी की प्लांटला न्यूट्रिएंट मिळतं आहे त्या गोष्टीची जी इफिशियन्सी ती काय झाली, इन्क्रीज झाली, राईट. तर अशी एकंदरीत पद्धत त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या ज्या असतील त्या बघायच्या आहे. त्यानंतर फर्टिगेशन काय आहे ते पण आपण बघणार आहोत, राईट. अजून वेगवेगळ्या मेथड्स काय आहेत ते बघूयात. सो सगळ्यात पहिले बघा, इम्पॉर्टन्स ऑफ फर्टिलायझर ॲप्लिकेशन काय आहे. तर सिन्स मोस्ट ऑफ द सॉइल्स डू नॉट प्रोव्हाइड रिक्विजिट न्यूट्रिएंट्स नेसेसरी फॉर द ग्रोथ अँड हेल्थ ऑफ द प्लांट्स. बरोबर आहे. आपल्याला माहिती की ज्या की सॉइल्स आहेत, सॉइल्स ज्या आहेत आपल्या वेगवेगळ्या भागांमधल्या, तर मग ते लॅटरायटिक सॉइल्स असू द्या, ब्लॅक सॉइल्स असू द्या, राईट. तर ह्या सगळ्या ज्या की सॉइल्स आहेत तर ह्या जे की प्लांटची न्यूट्रिएंट सप्लाय करण्याची जी ॲबिलिटी आहे, राईट, प्लांटला न्यूट्रिएंट सप्लाय करण्याची जी ॲबिलिटी आहे सॉईलमध्ये, तर ती जेव्हा आपण कमर्शियल स्केलला ॲग्रिकल्चर करतो तर नॅचरली आपण मोठ्या प्रमाणावरती आपले जे प्लांट्स असतात ते कसे असतात, हायब्रिड प्लांट्स असतात. मोठ्या प्रमाणावरती काय करतात, ते यील्ड जे आहे क्रॉपचं ते जास्त देतात. आता यील्ड जर का जास्त देता म्हणजे काय, तर त्याला नॅचरली जे की न्यूट्रिएंट्स आहे ते पण जास्त लागणार आहेत, बरोबर आहे. न्यूट्रिएंट जास्त लागणार आहेत तर मग ती जी काही सॉईल आहे ज्याच्यामधनं ते न्यूट्रिएंट अपटेक करत आहे, तर नॅचरली ते सॉईलचं लिमिटेशन येतं एक लेवलनंतर की त्या सॉईलमधून त्या प्लांट्सच्या रूटला न्यूट्रिएंट सप्लाय करण्याची ॲबिलिटी कमी होते एक क्षणानंतर. तर त्यामुळे आपण काय करतो की ते जे काही न्यूट्रिएंट्स आहेत ते कंटिन्युअसली त्या प्लांटला मिळत राहिले पाहिजे, राईट, विदाऊट गेटिंग लुझिंग द फर्टिलिटी ऑफ द सॉईल. म्हणून आपण काय करतो, फर्टिलायझर्सचे जे आहे ॲप्लिकेशन करत असतो, राईट. सो जेव्हा आपण मग फर्टिलायझरचं ॲप्लिकेशन करतो त्यावेळेस काय होतं, सॉईल काय होते, रिएनर्जाइज होते, पुन्हा एकदा त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट कंटेंट जे आहे ते वाढतात आणि मग प्लांटला त्या ठिकाणी ते काय करतात, न्यूट्रिएंट सप्लाय करतं आणि कुठल्याही प्रकारे प्लांटमध्ये जे आहे न्यूट्रिएंटची डेफिशियन्सी येऊ देत नाही, राईट. सो फर्टिलायझर्स आर नॉट वन टाईम मटेरियल्स. बरोबर आहे की असं नाही की बुवा फर्टिलायझर आपण एकदा त्या ठिकाणी टाकलं, राईट, ह्या वर्षी आपल्याला कळालं की बुवा शेतामध्ये सॉईल फर्टिलिटी कमी झाली आहे, मग ह्या वर्षी टाकू थोडंसं आणि विसरून जायचं, असं नाही. आपल्याला फर्टिलायझर काय करावं लागतात, वी हॅव टू रिसप्लाय इट अगेन अँड अगेन. बरोबर आहे की आपण काय करतो, आता युरियाचं ॲप्लिकेशन आहे, राईट, याला आपण काय करतो, 2 स्प्लिट्समध्ये मोस्टली आपण करतो, 2 to 3 स्प्लिट्समध्ये ॲप्लिकेशन करतो. पहिले त्या ठिकाणी बेसल डोसमध्ये काही करतो आणि त्याच्यानंतर आफ्टर 30 days और 40 days आफ्टर सोईंग काय करतो आपण, त्या ठिकाणी उरलेला 50% जे फर्टिलायझर देतो, राईट. असं का, कारण की नायट्रोजन जो आहे हा काय होतो, लवकर सॉईलमधनं एक्झॉस्ट होतो, राईट. काहीसा नायट्रोजन जो असेल तो वॉटरमध्ये लीच डाऊन होऊ शकतो, राईट, टू द ग्राउंड वॉटर. काही वोलॅटालायझेशन लॉसेस होता, फॉस्फरसचं फिक्सेशन लॉस त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसतो. सो आपल्याला जे फर्टिलायझर्स आहेत ते काय करावं लागतात, रिसप्लाय करावे लागतात आफ्टर कंटिन्युअस पिरियड ऑफ टाईम. इनफॅक्ट एव्हरी टाईम यू हार्वेस्ट युअर प्लांट्स दे रिमूव्ह सम न्यूट्रिएंट्स अलॉंग विथ देम. बरोबर आहे की जेव्हा जेव्हा आपण एखादा क्रॉप एका शेतावरती लावतो आणि त्याला हार्वेस्टिंग करतो, तर क्रॉप हार्वेस्ट करतो म्हणजे काय, तर तिथनं आपण ऑफकोर्स न्यूट्रिएंट जे आहे ते आपण तिथनं काढत असतो, राईट. वी एक्स्ट्रॅक्ट द न्यूट्रिएंट फ्रॉम द सॉईल आणि
त्या सॉईलमध्ये मग पुन्हा एकदा न्यूट्रिएंट्स गेले पाहिजे तरच पुढच्या वर्षी आपण त्याच्यामध्ये क्रॉप लावू शकू, राईट, चांगलं उत्पादन घेऊ शकू. तर त्यासाठी आपल्याला रेग्युलर सप्लाय जी आहे फर्टिलायझर्सचा तो प्लांट्सला देणं गरजेचं आहे फॉर रेग्युलर ग्रोथ अँड यील्ड. तुम्ही म्हणशाल मग सर पहिलेच्या काळामध्ये तर गरज नव्हती पडत फर्टिलायझरची, जर आम्ही नाहीच दिलं फर्टिलायझर तर काय उत्पादन येणार नाही का? तर तसं नाही. ऑफकोर्स तुमचं जे की उत्पादन आहे ते तुम्ही फर्टिलायझर टाका किंवा नका टाकू ते तुम्हाला त्या ठिकाणी येणारच आहे. पण गोष्ट अशी आहे की आपण जे ॲग्रिकल्चर करतो, राईट, व्हॉट इज ॲग्रिकल्चर? ॲग्रिकल्चर म्हणजे गंमत म्हणून त्या ठिकाणी आपण दोन चार टमाट्याची झाडं लावली आहे आणि त्याच्यावरती कमी जास्त उत्पादन आलं तर चालतं का? नाही. ॲग्रिकल्चर काय आहे? एक प्रकारची इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आहे, हे लक्षात घ्या. काय आहे? ॲग्रिकल्चर इज अ इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी, तो बिझनेस आहे, राईट. सो आपल्या जे की शेतकऱ्यांचं घर आहे ते त्याच्यावरती चालतं. त्याच्यामुळे 2-4 त्या ठिकाणी टमाटे झाडावरती येऊन त्या ठिकाणी त्याचं पोट भरणार आहे का? नाही. तर ऑफकोर्स त्यासाठी आपल्याला प्रोडक्शन जास्त लागणार आहे. आणि फक्त त्या दृष्टिकोनातनं नाही तर दुसरी गोष्ट एक आहे, इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी तर आहेच, पण त्यासोबत आपल्या देशाची फूड सिक्युरिटी पण मॅटर करते, राईट. फूड सिक्युरिटी जी आहे आपल्या देशाची ती पण मॅटर करते, कारण की आपल्या देशाची पॉप्युलेशन जी आहे ती किती झाली आहे? मोदी पुन्हा म्हणतात बघा त्यांच्या भाषणामध्ये, किती आहे? 125 to 150 करोडच्या आसपास आता आपण ऑलरेडी पोचलेलो आहे, राईट. तर एवढी जी की आपली ह्यूज पॉप्युलेशन आहे, जगामध्ये सगळ्यात जास्त पॉप्युलेशन आपली इंडियाची आहे, तर एवढ्यांना फीड करायची जबाबदारी पण ऑफकोर्स आपल्या शेतकऱ्यांवरती आहे. त्यामुळे त्यांना तेवढं जास्त हाय यील्ड घेत राहणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे, जेणेकरून त्यांचं इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी पण रन होत राहील, फूड सिक्युरिटी पण देशाची काय राहील? सुरक्षित राहील. आणि ग्रीन रेव्होल्युशनचा जो की आपला ऑब्जेक्टिव्ह आहे तो कंटिन्यू त्या ठिकाणी इयर्स आफ्टर इयर्स, डिकेड्स आफ्टर डिकेड्स त्या ठिकाणी कंटिन्यू राहील, राईट. सो आता आपण पुढे बघूया की फर्टिलायझर यूज इफिशियन्सी. आता फर्टिलायझर यूज इफिशियन्सीमध्ये बघा, द फर्टिलायझर शेड्युलिंग मस्ट बी बेस्ड ऑन द सॉईल टेस्ट. बरोबर आहे की जे की आपण फर्टिलायझर कुठल्याही क्रॉपला टाकतो, राईट, शेड्यूल करतो, तर ते कशा बेसिसवर पाहिजे? तर सॉईल टेस्टिंग करणं गरजेची आहे, कारण प्रत्येक भागामध्ये त्या ठिकाणी काय आहे? सॉईलमध्ये व्हेरिएबिलिटी आपल्याला बघायला मिळते, राईट. म्हणजे असं नाही की गाव बदललं तर सॉईलचं मध्ये न्यूट्रिएंटची व्हेरिएबिलिटी येते. अक्षरशः एकच शेतकऱ्याचं जरी असं हे फार्म असलं, राईट, एकच शेतकऱ्याचं जरी हे फार्म असलं तरीसुद्धा या शेतामध्ये सुद्धा त्या ठिकाणी एखादी साईड असेल जी त्या ठिकाणी काय असेल? जास्त न्यूट्रिएंट येते असेल, सुपीक असेल. त्यानंतर ही मधला जो पट्टा असेल तो कदाचित नॉर्मल असेल आणि एक साईडला काय असेल? थोडंसं डिफिशियन्सी त्या ठिकाणी असू शकते. एखादा कोपरा जो असेल तर तो कसा असेल? डेफिशियंट असेल, राईट. तिथे न्यूट्रिएंट डेफिशियन्सी असेल, हलकी जमीन असेल, तर असं त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे एवढं जर का मोठ्या प्रमाणावरती जर का एकाच शेतामध्ये देखील व्हेरिएबिलिटी असेल तर आपल्याला सॉईल टेस्ट करणं गरजेची आहे आणि सॉईल टेस्टच्या अनुसार त्या ठिकाणी आपण फर्टिलायझर शेड्यूल करणं अपेक्षित आहे, राईट. जसं की सपोज 100-50-50, ठीक आहे. हा काय आहे? NPKचा सपोज kg/हेक्टरचा एक डोस आहे, ठीक आहे. XYZ एक क्रॉपसाठी काय आहे? हा रेकमेंडेड डोस आहे. हा कोणी दिला? हा जो रेकमेंडेड डोस आहे RDF हा दिला आपल्या ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीने, ठीक आहे. आता ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी काय करतं? रिसर्च करतं आणि हा डोस देतं, ठीक आहे. मल्टिपल लोकेशनल ट्रायल्स घेतात. सपोज आता आपण एक्झाम्पल घेऊ राहुरी ॲग्री युनिव्हर्सिटीमध्ये काय झालं? रिसर्च झाला, राईट, एका पर्टिक्युलर क्रॉपवरती. त्याच्यानंतर त्यांनी ठरवलं तिथले ऑफकोर्स तिथले जे काही फार्म्स असतील त्याच्यावरती त्यांनी काय केलं? स्टडी केला की या क्रॉपला किती त्या ठिकाणी न्यूट्रिएंट लागेल त्या सॉईलच्या अनुसार, बरोबर आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं? मल्टिपल लोकेशनल ट्रायल्स कॅरी आउट केले, बरोबर आहे. की फक्त राहुरीचीच जागा नको, त्यांनी काय केलं? पाडेगाव रिसर्च स्टेशन आहे सातारामध्ये, ठीक आहे. सातारा लिहू आपण त्याला, पाडेगावला, ठीक आहे. तर सातारा रिसर्च स्टेशन आहे तिथं केलं. त्यानंतर सोलापूर आहे, सोलापूर रिसर्च स्टेशन आहे. त्यानंतर धुळे आहे, राईट. असे मल्टिपल वेगवेगळ्या जे की लोकेशन्स आहेत. इथं प्रामुख्याने प्रत्येक शेतावरती काय केलं? त्यांनी तो सेम क्रॉप लावला आणि पुन्हा एकदा न्यूट्रिएंट स्टडी केला आणि सगळ्यांचं जे की मग एक ॲव्हरेज व्हॅल्यू असेल प्लांटचे न्यूट्रिशन रिक्वायरमेंटची, तिला त्यांनी काय केलं? एक लमसम त्या ठिकाणी ॲज अ फर्टिलायझर रेकमेंडेशन म्हणून सांगितलं. पण आता गंमत बघा की सपोज तुमचं शेत आहे सातारामध्येच आहे, पण सातारामध्ये ऑफकोर्स जिथं रिसर्च स्टेशन आहे तिथं नाही आहे, तिथून 20-30 किलोमीटर 50 किलोमीटर दूर आहे. तर जी की फर्टिलायझर जे आपले जे की तुमचं फार्म आहे त्याचं न्यूट्रिएंट जे आहे
न्यूट्रिएंट सप्लाईंग कॅपॅसिटी ऑफकोर्स व्हॅरी करणार आहे. जसं मी इथे सांगितलं तुम्हाला, एकाच फार्ममध्ये व्हेरिएबिलिटी एवढी असते, तर ऑफकोर्स 10-20 किलोमीटर म्हणजे भरपूर राहील. त्यामुळे तुम्ही जर का हाच डोस जर का अप्लाय केला तर नॅचरली ग्रोथ होईल प्लांटची, यील्ड तुमचं येणार आहे. पण काय होईल ते काही एक्झॅक्ट त्या ठिकाणी नसणार आहे. तिथं तुमचा खर्च वाढू शकतो. कदाचित असं असू शकतं तुमचे जे काही शेत आहे ते फर्टाईल आहे. ओके, जर का ते त्या ठिकाणी चांगलं फर्टाईल असेल तर ह्या डोसमध्ये 25% आपण कमी जरी फर्टिलायझर दिलं तरीसुद्धा शेतकऱ्याचं उत्पादन चांगलं येऊ शकतं. जर का असं होऊ शकतं की तुमचं जर का फार्म आहे त्या फार्मच्या युनिव्हर्सिटी फार्मच्या कंपॅरेटिव्हली काय आहे, लेस फर्टाईल आहे. ठीक आहे, लेस फर्टाईल आहे. मग अशा वेळेला काय करावं लागतं की ह्या रेकमेंडेड डोस जो दिला आहे त्याच्यामध्ये 25% जे आहे अजून ॲडिशन करावं लागते रेकमेंडेड डोस ऑफ फर्टिलायझरचे, आणि मग ॲप्लाय करावं लागतं. तर हे जे काही आहे, तर हे कशावरती कळेल आपल्याला या सगळ्या गोष्टी की आपलं शेत फर्टाईल आहे की लेस फर्टाईल आहे कसं, तर याच्यासाठी आपल्याला सॉईल टेस्टिंगची गरज पडते. म्हणून असं म्हटलं जातं की बाबांनो कमीत कमी 3 वर्षामध्ये एकदा तरी सॉईल टेस्टिंग करत चला. ठीक आहे. आता नाशिकसारखे जे फार्मर्स आहेत जे की द्राक्ष त्या ठिकाणी लागवड करतात, राईट, ग्रेप्स आहेत, तर ग्रेप्स खूप सेन्सिटिव्ह क्रॉप आहे. तशा क्रॉपमध्ये तर प्रत्येक दर 1-1 महिन्याला त्या ठिकाणी त्यांची सॉईल टेस्टिंग चालू असते आणि त्यानुसारच ते न्यूट्रिएंट ॲप्लिकेशन करतात, राईट. नाहीतर त्याचं सरळ जे आहे जो काही सेन्सिटिव्ह क्रॉप आहे ग्रेप्स, त्याच्यामध्ये त्याचा डायरेक्ट इथे ॲफेक्ट त्याचं यील्ड होताना दिसून येतं. पण तसंच आपण बाकीच्या फार्मर्सने ॲटलिस्ट 3 इयर्समध्ये केलं पाहिजे, सो दॅट आपली सॉईलची पण हेल्थ चांगली राहील, आपला फर्टिलायझरचा अनावश्यक खर्च पण त्या ठिकाणी काय होईल, कमी होईल. सो द सिलेक्शन ऑफ फर्टिलायझर शुड बी डन अकॉर्डिंग टू द सॉईल रिॲक्शन. जसं की ॲसिडिक फर्टिलायझर जे असतील ते आपण कुठे टाकतो, अल्कली सॉईल्समध्ये टाकतो, राईट. आणि बेसिक फर्टिलायझर जे असतील ज्यांचं की बेसिक रेसिड्यू रिलीज होतं, असे फर्टिलायझर आपण ॲसिडिक सॉईलमध्ये त्या ठिकाणी टाकले पाहिजे. का? कारण की आपल्याला काय करायचं आहे, सॉईलचा pH जो आहे 6.5 to 7.5 पर्यंत जो आहे मेंटेन करायचा आहे. काय करायचं आहे, मेंटेन करायचं आहे. का बरं सर, का मेंटेन करायचं आहे? कारण की ह्या रेंजमध्ये जे आहे सगळे जे काही न्यूट्रिएंट्स आहेत, राईट, मग ते NPK, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, झिंक, आयरन, मॉलिब्डेनम, राईट, अजून बोरॉन, कॅल्शियम, हे जे काही सगळे जे काही न्यूट्रिएंट्स आहेत हे सगळे जे आहे या 6.5 to 7.5च्या या रेंजमध्ये सगळे न्यूट्रिएंट एकसोबत अवेलेबल होतात. जर का 6.5पेक्षा अजून जसं जसं त्या ठिकाणी pH कमी होत गेला सॉईलचा, तर काय होईल, काही न्यूट्रिएंट्स एक्सेसमध्ये अवेलेबल होतील आणि काही न्यूट्रिएंट जे आहेत ते डेफिशिएट होतील, राईट. तेच जर का 7.5च्या वर गेलं, सेम कंडिशन की बुवा आयरनसारखा न्यूट्रिएंट आहे तो काय होतो, तो इकडच्या रेंजमध्ये त्या ठिकाणी अवेलेबिलिटी जास्त असतो ॲसिडिक रेंजमध्ये. तो जर का सॉईलची बेसिसिटी वाढली तर आयरनची डेफिशियन्सी प्लांटमध्ये आपल्याला वेळोवेळी दिसून येईल. तुम्ही फर्टिलायझर टाकलं तरीसुद्धा सॉईलमध्ये डेफिशियन्सी होईल. का? कारण की त्या न्यूट्रिएंटचा काय होईल, फिक्सेशन लॉसेस वगैरे होऊन जातील. तर त्याच्यामुळे आपल्याला जी आयडियल रेंज आहे 6.5 to 7.5 ही मेंटेन करण्याचा प्रयत्न करायचा आहे, राईट. सो सरफेस ॲप्लिकेशन जे असेल थ्रू ब्रॉडकास्टिंग शुड नॉट बी अडॉप्टेड, बट द फर्टिलायझर शुड बी प्लेस्ड अबाउट 3 to 4 सेंटीमीटर बाय द साईड ऑर बिलो द सीड. ओके, हे लक्षात ठेवा की मी स्टार्टिंगलाच स्टार्ट करताना तुम्हाला सांगितलं होतं, राईट, लेक्चरच्या, की ब्रॉडकास्टिंग मेथडने काय होतं, जे की वोलटायलायझेशन लॉसेस आहेत, राईट, जे की फर्टिलायझर आहे युरियासारखं, हे काय होतं, उडून जाण्याची शक्यता त्याच्यामध्ये नायट्रोजनची जास्त असते. त्यामुळे ते अवॉइड करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, फर्टिलायझर 3 to 4 सेंटीमीटर जे आहे त्या ठिकाणी सॉईलमध्ये आपल्याला काय मातीच्या आड करायचं आहे, सो दॅट त्याची इफिशियन्सी जी आहे ती जास्त आपल्याला यूजमध्ये घेता येईल. सो द फॉस्फॅटिक आणि जे पोटॅशिक फर्टिलायझर्स आहेत, राईट, द P फर्टिलायझर अँड द K, राईट, तर हे 2 फर्टिलायझर शुड बी बेसल अप्लाइड, राईट. हे कसे पाहिजे, बेसल डोस म्हणून याला ॲप्लिकेशन आपण करतो, कारण की त्याची काय आहे, पुअर मोबिलिटी आहे. काय आहे, त्यांची सॉईलमध्ये जे आहे, सॉईलमध्ये जे P आणि K आहे याची मोबिलिटी काय आहे, लेस मोबाईल आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही हे फर्टिलायझर जिथं त्या ठिकाणी अप्लाय केलं, राईट, तर त्या ठिकाणीच याचं जे आहे त्या ठिकाणी अवेलेबिलिटी होते. ते कुठेही दुसरीकडे मूव्ह होऊ शकत नाही वॉटरमध्ये सॉल्युबल होऊन. त्यामुळे इट रिस्ट्रिक्ट्स देम टू द प्लेस ऑफ ॲप्लिकेशन, राईट. म्हणजे सपोज इथे जर का तुमचं क्रॉप आहे, राईट, आणि तुम्ही जर का फर्टिलायझर थोडंसं झाडाच्या इथेच जर अप्लाय केलं, थोडंसं दूरवर केलं, ठीक आहे, इथे जर का ते P आणि K फर्टिलायझर अप्लाय केलेत, तर हे P आणि K फर्टिलायझर मोजून एखादा सेंटीमीटर इकडे तिकडे हार्डली सरकत असतं, राईट. नाहीतर जिथे पडले त्या तेवढ्याच सॉईलच्या झोनमध्ये काय होतात, ते राहतात. त्याच्यामुळे प्लांटला जर अपटेक करायचं असेल तर प्लांटला स्वतःचे रूट्स जे आहेत ते एक्सटेंड करावे लागतात, राईट.
ह्या पी आणि के फर्टिलायझरसाठी. त्याच्यामुळे त्यांनी तेच सांगितलं आहे की हे जे की पी आणि के आहे यांची काय आहे, पुअर मोबिलिटी आहे. त्याच्यामुळे जिथं तुम्ही याला अप्लाय करशाल तिथंच हे पडून राहतात, प्लेस ऑफ ॲप्लिकेशन जिथे आहे तिथेच पडून राहतात. त्यामुळे दे मस्ट बी प्लेस्ड इन द रूट झोन. ओके, त्यामुळे यांना कुठे अप्लाय करायचं आहे, इतके दूर करायचं आहे का, तर नाही, इथे थोडंसं रूट झोनच्या आसपास अप्लाय करायचं आहे, राईट, जिथे की प्लांटचे रूट जे आहेत ते इझिली त्या ठिकाणी पोहोचून त्याचा अपटेक करू शकतील. सो द होम मिक्सिंग ऑफ फर्टिलायझर शुड बी इन अकॉर्डन्स विथ द फर्टिलायझर मिक्सिंग गाईड अँड सच फर्टिलायझर मिक्सचर मस्ट बी अप्लाइड ॲज सून ॲज पॉसिबल. बघा, आपण जे आहे शेतकरी ज्यावेळेस वेगवेगळे फर्टिलायझर अप्लाय करतात, राईट. आता आपल्याला RDF द्यायचं आहे, मग आपण काय करतो, युरिया वापरतो, सिंगल सुपर फॉस्फेट वापरतो, म्युरेट ऑफ पोटॅश वापरतो, राईट. किंवा अजून एखादं फर्टिलायझर ग्रेड असतील, 1435-14 असेल, 19-19-19 आहे, तर वेगवेगळे फर्टिलायझर्स आहेत. तर यांना जेव्हा आपण अप्लाय करतो तर आपण प्रत्येकाला सेपरेट अप्लाय करतो का, की पहिली युरिया एका शेतामध्ये जायचा, पहिली युरिया सगळीकडं फेकायचा, वापस यायचं, SSP घ्यायचा, पुन्हा एकदा फेकायचा, आणि पुन्हा MOP यायचं आणि पुन्हा एकदा फेकायचं, असं करतो का, पण नाही. आपण काय करतो, एक युरियाची गोणी एका फट्ट्यावरती काय करतो, त्या ठिकाणी उभारतो, राईट, त्याला कानं करतो, आणि त्याच्यावरती पुन्हा SSP टाकतो, त्याच्यावरच MOP टाकतो, त्याला छान प्रकारे आपण काय करतो, मिक्सिंग करून घेतो, राईट, हँड मिक्स्ड करतो, आणि त्यानंतर टोपल्याने मग आपण ते मिक्स करून टाकतो, राईट. त्याने काय होतं, लेबरची सेविंग पण होते, राईट, लेबर सेविंग होते, आणि ते इझी टू अप्लाय त्या ठिकाणी पडतं. त्यामुळे मिक्सिंग ऑफ फर्टिलायझर जे आपण म्हणतो, हे जे की फिजिकल मिक्सचर आपण तयार करतो फर्टिलायझरचं टाकण्यासाठी, तर हे कसं पाहिजे, कुठलेही फर्टिलायझर कशात मिक्स करायचे का, तर नाही, फर्टिलायझर मिक्सिंग गाईड आहे, राईट. म्हणजे जे की त्या ठिकाणी आपल्याला जे की ॲग्री एक्सपर्ट्स असतील त्यानुसारच ते जे सांगतील त्याच प्रकारे आपण जे आहे फर्टिलायझर मिक्स करून टाकायचं आहे. नाहीतर काय होईल, तुम्ही घेतलं कुठलंही फर्टिलायझर मिक्स करायला गेले आणि तिथे काय झालं, तिथे स्फोट झाला, राईट, तिथे एक्सप्लोजन पण होऊ शकतं, किंवा असं होऊ शकतं की त्याच्यामध्ये काय होईल की फिक्सेशन होऊ शकतं, किंवा त्या ठिकाणी केकिंग पण कॉज होऊ शकते, बरोबर आहे. सो शेवटी काय आहे, ते केमिकल फर्टिलायझर्स आहेत, केमिकल्सच आहेत. त्याच्यामुळे त्याचं मिक्सिंग जे आहे ते जे की कोणते फर्टिलायझर मिक्स करू शकतो, कोणते नाही करू शकत, राईट, तर ते आपल्याला त्या फर्टिलायझर गाईडनुसारच करायचं आहे, राईट. इन केस ऑफ हेवी सॉईल टाईप, बघा, जर का खूप जास्त हेवी जर का सॉईल असेल, जसं की ब्लॅक सॉईल आहे, ब्लॅक सॉईल आहे ज्याला मोंटमोरिलोनाइट क्ले आपण ज्याला म्हणतो, तर त्याच्यामध्ये बघा, हाफ ऑफ द नायट्रोजनस फर्टिलायझर शुड बी बेसली प्लेस्ड, राईट. बेसल ॲप्लिकेशन अर्ध आपण नायट्रोजन फर्टिलायझर करतो, आणि मग रेस्ट जो आहे त्याचं टॉप ड्रेसिंग आपण करत असतो इन 1 स्प्लिट ओनली. तेच बघा, लाईट सॉईल जर का असतील, म्हणजे इथे किती झालं, एक बेसल ॲप्लिकेशन झालं, ठीक आहे, हेवी सॉईल्समध्ये, ठीक आहे, हेवी सॉईल्समध्ये एक आहे बेसल ॲप्लिकेशन आणि एक आहे टॉप ड्रेसिंग, राईट. तेच लाईट सॉईल जर का असल्या तर लाईट सॉईल्समध्ये बघा, नायट्रोजन काय केलं जातं, 3 स्प्लिट्समध्ये अप्लाय केलं जातं, बघा, 3 इक्वल स्प्लिट्समध्ये. पहिल्यांदा बेसल, मग त्यानंतर 1/3 30 डेज नंतर आफ्टर सोईंग, आणि 1/3 अबाउट 50 to 60 डेज आफ्टर सोईंग, ठीक आहे. तर अशा 3 याच्यामध्ये स्टेप्समध्ये आपण लाईट सॉईलमध्ये अप्लाय करतो. का बरं, का असं 3 स्टेप्समध्ये आपण लाईट सॉईलमध्ये अप्लाय करतो, कारण की लाईट सॉईल्स काय आहेत, दे कॅनॉट होल्ड द न्यूट्रिएंट फॉर अ लॉंगर पिरियड ऑफ टाईम. आणि नायट्रोजन जो आहे, काय आहे, नायट्रोजन जो आहे हा तुमच्यासारखा आहे, राईट, तो एका जागेवर बसूनच राहत नाही जास्त वेळ, ठीक आहे. तो कसा आहे, इट इज हायली मोबाईल, काय आहे, हायली मोबाईल आहे, म्हणजे खूप जास्त त्या ठिकाणी सॉईलमध्ये पण त्या ठिकाणी मूव्ह होत असतो आणि प्लांटमध्ये पण मूव्ह होतो, राईट. त्याच्यामुळे जर का सॉईलमध्ये हायली मोबाईल जर का आहे, तर हा जो न्यूट्रिएंट आहे हा आपल्याला काय करावं लागतो, याच्यामध्ये लिचिंग लॉसेस होऊ शकतात, राईट. त्याच्यानंतर वॉश ऑफ होऊ शकतं, रन ऑफ होऊ शकतं, वोलेटालायझेशन लॉसेस होतात. त्याच्यामुळे ह्या जे न्यूट्रिएंट आहे नायट्रोजन, याला आपल्याला स्प्लिट ॲप्लिकेशन करावं लागतं, म्हणजे की प्लांटच्या प्रत्येक ग्रोथ स्टेजेसला त्या ठिकाणी नायट्रोजन इक्वली अवेलेबल होईल. फॉर ॲटलिस्ट अ वीक फ्लडिंग जे आहे विथ 2 डीप वॉटर, राईट, खूप जास्त डीप वॉटर असेल त्याच्यामध्ये फ्लडिंग किंवा पुअर ड्रेनेज जे आपण आहे त्यामध्ये इट शुड बी अवॉइडेड आफ्टर द ॲप्लिकेशन ऑफ फर्टिलायझर्स. असं का, कारण की बघा, इथं रन ऑफ होऊ शकतो, किंवा लिचिंग लॉसेस होऊ शकतात, राईट, किंवा मग त्या ठिकाणी ऑक्सिजन कमी असल्यामुळे काय होईल, डिनायट्रिफिकेशन लॉसेस पण होऊ शकतात. हे अवॉइड करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, कुठल्याही प्रकारे पुअर ड्रेनेज कंडिशन शेतामध्ये येऊ द्यायची नाही आफ्टर ॲप्लिकेशन ऑफ फर्टिलायझर. टॉप ड्रेसिंग जे आहे फर्टिलायझरची शुड बी डन आफ्टर ड्रेनिंग आउट द वॉटर अँड विडिंग सो दॅट द लॉस ऑफ न्यूट्रिएंट इज मिनिमम.
पॅडी फील्ड जे असतात तिथे ट्रान्सप्लांटिंगसाठी आपण करत असतो, राईट. दे शुड बी पडल्ड अँड फर्टिलायझर शुड बी अप्लाइड ॲट द टाइम ऑफ पडलिंग ओनली. दिस विल हेल्प द फर्टिलायझर टू पेनिट्रेट अँड गेट स्टोर्ड इन द सॉईल इफेक्टिवली. ॲसिडिक जे काही सॉईल्स असतील, ओके, जे की आपले ॲसिडिक सॉईल्स आहे, राईट, आपल्या कोकण रिजनमध्ये असतात ॲसिडिक सॉईल्स, दे शुड बी ट्रीटेड विथ लायमिंग मटेरियल्स. ओके, लायमिंग म्हणजे काय, जो की चुना असतो आपला, राईट, कॅल्शियम कार्बोनेट जो आपला आहे, चुना जो आहे, तशा लायमिंग मटेरियल जर आपण ॲसिडिक सॉईल्समध्ये जर आपण अप्लाय करत राहिलो ॲज अ सॉईल अमेंडमेंट, काय, ॲज अ सॉईल अमेंडमेंट म्हणून जर का आपण ह्या लायमिंग मटेरियलचा वापर ॲसिडिक सॉईलमध्ये केला तर काय होईल, नॅचरली जे की सॉईलचं पी एच जे खूप कमी झालेलं आहे, म्हणजे 5 किंवा 6च्या आसपास पी एच झालेला असेल, हे पी एच काय होईल, लाईममुळे काय होईल, वाढेल आणि हे पी एच आपल्याला कुठेपर्यंत आणायचं, 6.5 to 7.5. ओके, सो द डीप प्लेसमेंट ऑफ फर्टिलायझर जे आहे अलॉंग विथ द फोलियर फीडिंग ऑफ नायट्रोजन through the spraying of nitrogenous fertilizer is in place of top dressing should be done in case of the dryland areas. ॲडिशन टू ऑर्गॅनिक मॅन्युअर्स किंवा ग्रीन मॅन्युअर यांच्यासोबत काय करायचं आपल्याला, ॲटलिस्ट 1 in 3 to 5 years त्या ठिकाणी आपल्याला हे करायचं आहे, राईट, की ग्रीन मॅन्युअरिंग जे आहे क्रॉप्स, राईट, जसे की आपल्याकडे कोणकोणतं आहे, सिसबेनिया, राईट, सिसबेनिया रोस्ट्रॅटा, राईट, तर असे जे क्रॉप्स आहेत, डेंचा आहे, त्यानंतर लुसर्न आहे, तर हे जे काही क्रॉप्स आपल्याकडे आहे याचं आपल्याला 3 to 5 yearsमध्ये एकदा त्या ठिकाणी सॉईलमध्ये मोठ्या प्रमाणावरती ॲडिशन करायचं, जेणेकरून सॉईलचं ऑर्गॅनिक कार्बन टिकून राहील, सॉईलची मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी टिकून राहील आणि सॉईल फर्टिलिटी पण टिकून राहील, सॉईलचं स्ट्रक्चर प्रॉपर राहील. वीड ग्रोथ शुड नॉट बी परमिटेड इन क्रॉप्ड एरियाज ड्युरिंग एनी पार्ट ऑफ द इयर. ही गोष्ट लक्षात ठेवा की जे की वीड आहे, ओके, तुमच्या शेतामध्ये क्रॉप असो किंवा नसो, तुमचं शेत जे आहे त्याच्यामध्ये वीडची जी ग्रोथ आहे ही कधीही फ्लावरिंग स्टेजपर्यंत येऊ द्यायची नाही. ओके, सो अवॉइड फ्लावरिंग स्टेज इन वीड्स. का बरं, कारण की त्या ठिकाणी जर का फ्लावरिंग स्टेजपर्यंत वीड जर पोचले तर ऑफकोर्स वीडचे काय होणार, फ्लावरिंग झाली म्हणजे त्याला पुढे चालून काय होणार, सीड डेव्हलपमेंट होणार आणि सीड एकदा डेव्हलप झालं, ठीक आहे, ऑल्दो सपोज उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काही वीड त्या ठिकाणी थोडेफार उगतात आपल्या शेतात, ठीक आहे, पण त्या ठिकाणी ते पण फ्लावरिंग स्टेजपर्यंत एक्सिड झाले नाही पाहिजे, ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. कारण की एकदा जर का त्यांच्या बिया पूर्ण शेतामध्ये पडल्या तर असं म्हणतात, एक त्या ठिकाणी म्हण आहे, ठीक आहे, इंग्लिशमध्ये एक प्रॉवर्ब आहे की 1 year सीडिंग, काय आहे माहिती आहे तुम्हाला, 1 year सीडिंग इज 7 year वीडिंग. अर्थ कळाला, म्हणजे जर का 1 वर्ष जर का वीडचं जर का सीड त्या ठिकाणी तुमच्या शेतात जर पडलं तर पुढचे 7 वर्ष तुम्हाला तिथं वीडिंग करावं लागेल कंटिन्युअसली, तेव्हा जाऊन ते जे की वीड आहे तेव्हा ते तुमच्या कंट्रोलमध्ये येईल. तर त्याच्यामुळे आपल्याला सीडच पडू द्यायचं नाही, म्हणजे काय होईल की वीडची सीड बँक जी आहे आपल्या सॉईलमध्ये जे की त्याच्या सीड पडलेल्या आहेत त्या काय होतील, हळूहळू संपुष्टात येतील, राईट, हळूहळू संपतील. In case of flooded fields or calcareous soils, यूज ऑफ स्लो रिलीज नायट्रोजनस फर्टिलायझरचा वापर करणं अपेक्षित आहे, जसे की सल्फर कोटेड युरिया सुपर ग्रॅन्युल्स, नीम कोटेड युरिया, राईट, और नीम ब्लेंडेड युरिया शुड बी यूज्ड सो दॅट द लॉस ऑफ नायट्रोजन कॅन बी मिनिमाइज्ड, राईट. 10 years अगो जर आपल्या देशामध्ये आपण बघितलं तर नॉर्मली आपल्याकडे युरिया मिळायचं, तेच आजचा जर का युरिया बघितला करंट सिच्युएशनमधला आपल्याकडे, तर करंट सिच्युएशनमध्ये आपल्याकडे टोटली जेवढ्या इंडियामध्ये युरिया विकल्या जातो हा कसा आहे, इट इज अ नीम कोटेड युरिया. कसा आहे, नीम कोटेड युरिया आहे. असं का, कारण की गव्हर्नमेंटने कंपल्शन केलं आहे आता की युरिया जो आहे हा नॉर्मली विकायचा नाही, याला काय करायचं, नीम कोटिंगच करून त्या ठिकाणी सेल करायचं फार्मर्सला. त्याने काय होईल, कारण की नीम कोटिंग केल्यावरती फर्टिलायझर जे आहे नायट्रोजन, जो काही खूप मोबाईल फर्टिलायझर आहे, राईट, तर तो काय होईल, स्लोली त्या ठिकाणी रिलीज होईल आणि स्लो न्यूट्रिएंट टेक्नॉलॉजीचा आपण वापर करून याला रिलीज करू शकतो, जेणेकरून जे की लिचिंग लॉसेस आहेत ते कमी होतील आणि जे की इफिशियन्सी आहे फर्टिलायझरची ती काय होईल, ती इन्क्रीज होईल, क्रॉप प्रोडक्शन पण इन्क्रीज व्हायला मदत होईल. मड बॉल्स कंटेनिंग युरिया अँड शुड बी यूज्ड इन केस ऑफ डीप वॉटर क्रॉप्स बिकॉज दे हेल्प इन प्रॉपर प्लेसमेंट अँड रिड्यूस द लॉस ऑफ नायट्रोजन फ्रॉम द फील्ड. मड बॉल्स त्या ठिकाणी तयार करायचे आहेत कोणत्या, तर जर का तुमचे जर का फील्ड्स फ्लडेड जर का असतील, राईट, पडळ जर का सॉईल्स असतील तर अशा सॉईल्समध्ये आपल्याला मड बॉल्समध्ये आपण काय करतो, युरिया त्या ठिकाणी प्लेस करतो आणि तसे मड बॉल्स जे आहे, ओके, तर ते आपण काय करतो, सॉईलमध्ये अप्लाय करतो. फर्टिलायझर्सचं जर ॲप्लिकेशन बघितलं आपण बेस्ड ऑन द रिलेटिव्ह इफिशियन्सीज
ऑफ व्हेरियस मेथड्स डिपेंड्स मेनली ऑन द फॉलोइंग फॅक्टर्स, की ब्रॉडकास्ट ॲप्लिकेशन जे आहे इट मे बी लेस इफेक्टिव्ह दॅन द बँडेड ऑर सीड रो ॲप्लिकेशन अंडर सम कंडिशन्स. फर्टिलायझर प्लेस्ड इन सीड रो कॅन डिले ऑर सिव्हिअरली रिड्यूस द क्रॉप इमर्जन्स, राईट. कारण की जे की सॉल्ट स्ट्रेस आहे, राईट, शेवटी जे की आपलं फर्टिलायझर असतं केमिकल फर्टिलायझर ते काय आहे, एक प्रकारचं सॉल्टच आहे, राईट. त्याच्यामुळे त्याचा स्ट्रेस त्या ठिकाणी सीडला पडू शकतो. ज्यावेळेस आपण एखादा सीड त्या ठिकाणी जर्मिनेशनला प्लेस करतो आणि त्याच्यात जर का आसपास फर्टिलायझर जर प्लेस केलं तर नॅचरली पाणी पडल्यावरती ते फर्टिलायझर सॉल्युबल होईल, त्याचं कॉन्सन्ट्रेशन त्या एरियामध्ये वाढेल आणि जेव्हा इमर्जन्स होण्यासाठी जर्मिनेट होऊन इमर्जन्स होण्यासाठी सीड बाहेर येईल त्यावेळेस त्याला खूप हाय टॉक्सिक कॉन्सन्ट्रेशन जर का तिथे जाणवलं, राईट, टॉक्सिक जर का कॉन्सन्ट्रेशन त्या सॉल्टचं तिथे जाणवलं तर ते काय होतं, तिथेच त्या ठिकाणी इमर्जन्स होण्याच्या पूर्वीच त्या ठिकाणी ते क्रॉप जे आहे ते मरून जातं. त्यामुळे जे की सीड रोमध्ये आपण प्लेसमेंट करतो तर ती कशी पाहिजे, जर का सीड इथे आहे ते कसं पाहिजे, एक क्वाईट अ लॉंग डिस्टन्सवरती प्रॉपरली ते प्लेस पाहिजे, जेणेकरून त्या सीडच्या इमर्जन्समध्ये प्रॉब्लेम कॉज होणार नाही. सो द मॅक्झिमम रेट दॅट कॅन बी सेफली प्लेस्ड इन द सीड रो डिपेंड्स अपॉन की क्रॉप टाईप कोणता आहे, बरोबर आहे. प्रत्येक क्रॉप अनुसार जे आहे आपल्याला फर्टिलायझर किती दूर त्या ठिकाणी प्लेस करायचं आहे ते ठरवता येतं. सॉईल मॉइश्चर किती आहे, सॉईलचं टाईप कोणते आहे, क्ले सॉईल आहे, ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट किती आहे त्या सॉईलमध्ये त्यानुसार. त्यानंतर कोणतं फर्टिलायझर आपण ॲप्लाय करतो ते पण डिपेंड करतं, राईट. तर त्यानंतर रोजची किती स्पेसिंग आहे, स्प्रेड ऑफ सीड आणि फर्टिलायझर कसं आहे, राईट. तर ह्या सगळ्या जे की हे फॅक्टर्स आहेत याच्यावरती आपल्याला कशा पद्धतीने आपण जे आहे फर्टिलायझर ॲप्लाय करायचं आहे ते डिपेंड करतं. देन नायट्रोजनस फर्टिलायझरचं ॲप्लिकेशन जर बघितलं, आता आपण काय करतो ऑन द लीफ कलर चार्टच्या बेसिसवर करतो. व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर एक्झाम, हे लक्षात ठेवा की लीफ कलर चार्ट यालाच काय म्हणतात, LCC पण म्हणतात शॉर्टमध्ये. ओके, LCC म्हणजे काय, लीफ कलर चार्ट. हा कुठल्या त्या ठिकाणी कुठल्या न्यूट्रिएंटसाठी यूज केला जातो असं एक्झामला क्वेश्चन येऊ शकतो, की कोणत्या न्यूट्रिएंटच्या चेक करण्यासाठी हा वापरला जातो, तर दॅट इज द नायट्रोजन. हे लक्षात ठेवा, ठीक आहे. व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर एक्झाम, याला नोट करून ठेवा, ठीक आहे. की LCC जो आहे लीफ कलर चार्ट इट इज यूज्ड फॉर डिटेक्टिंग द नायट्रोजन डेफिशियन्सी इन प्लांट. तर हा काय आहे, लीफ कलर चार्ट इज अन इनोव्हेटिव्ह कॉस्ट इफेक्टिव्ह टूल फॉर रिअल टाईम अँड क्रॉप नीड बेस्ड नायट्रोजन मॅनेजमेंट. आता लीफ कलर चार्ट म्हणजे काय आहे, तर एक बेसिकली एक व्हिज्युअल अँड सब्जेक्टिव्ह इंडिकेटर आहे प्लांट नायट्रोजन डेफिशियन्सीचा. आणि हा कसा आहे, स्वस्त आहे, इनएक्सपेन्सिव्ह आहे, इझी टू यूज आहे आणि इट इज अल्टरनेटिव्ह टू द क्लोरोफिल मीटर किंवा स्पॅड मीटर ज्याला आपण म्हणतो. इट मेजर्स द लीफ कलर इंटेन्सिटी दॅट इज रिलेटेड टू द लीफचं नायट्रोजन स्टेटस. म्हणजे बघा की लीफ कलर चार्टमध्ये बेसिकली काय आहे, तर आपल्याला वेगवेगळे, एक मिनट पुढे फोटो आहे, हां. तर अशा प्रकारे जो आहे लीफ कलर चार्ट त्या ठिकाणी असतो, एक स्ट्रीप असते, याच्यावरती असे वेगवेगळे शेड्स असतात ग्रीन कलरचे. तुम्ही काय करायचं, जे की प्लांट असेल, राईट, जे की प्लांटचं लीफ असेल त्या प्लांटचा लीफचा जो काही कलर असेल तो कलर आणि याच्यामधल्या कोणत्या स्ट्रिपशी त्याचा कलर मॅच होतो ते बघायचं आणि त्यानुसार याचा हा स्कोअर दिला आहे बघा, 2, 3, 4, 5, राईट. तर असे जे काही त्या ठिकाणी कलर दिलेला आहे, इथे बघा 6 पॅनलचा लीफ कलर चार्ट आहे हा खालचा, हा वरचा 4 पॅनलचा लीफ कलर चार्ट आहे. तर याच्या ह्या नंबरिंग अनुसार जे आहे आपण डिसाईड करू शकतो की कोणत्या प्लांटमध्ये न्यूट्रिएंट डेफिशियन्सी आहे किंवा कोणतं एक्सेस झालं. बघा आता जर का हा 1 नंबर जर का असेल तर हा कसा आहे बघा, थोडंसं येल्लोइश त्या ठिकाणी लीफ आपल्याला पडलेलं दिसतंय. तर आपण काय म्हणू शकतो की इथे किती आपल्याला युरिया अप्लाय करायचं किंवा नायट्रोजन अप्लाय करायचं फर्टिलायझर ते आपण डिसाईड करू शकतो. जर का इकडे 6 सारखं जर का खूप जास्त ग्रीन असेल तर इथे आपल्याला कळतं आहे की ऑलरेडी नायट्रोजन काय झालं आहे, एक्सेस अमाऊंटमध्ये झालेलं आहे, राईट. त्याच्यामुळे आता कुठल्याही प्रकारे फर्टिलायझर देण्याची नायट्रोजनची गरज नाही, हे देखील आपल्याला त्यावरनं कळत असतं, राईट. लीफ कलर चार्ट काय आहे, एक आयडियल टूल आहे टू ऑप्टिमाइज नायट्रोजन यूज ॲट हाय यील्ड लेवल्स इरिस्पेक्टिव्ह ऑफ द सोर्स ऑफ नायट्रोजन ॲप्लाइड. मग ते ऑर्गॅनिक मॅन्युअरमधून तुम्ही नायट्रोजन देऊ शकता, बायोलॉजिकल फिक्सेशनमधनं असू द्या, केमिकल फर्टिलायझरमधनं असू द्या, कसे असू द्या, लीफच्या कलरवरनं आपण डिटरमाइन करतो की याला नायट्रोजनची गरज आहे की नाही आहे. दस इट इज अ इको फ्रेंडली टूल आहे, बरोबर आहे. इट इज अ इको फ्रेंडली टूल इन द हँड्स ऑफ फार्मर्स. याला फार्मर्स काय ऑन फील्ड यूज करू शकतात. इट इज मॅन्युफॅक्चर्ड विथ 4 कलर्स कॉल्ड 4 पॅनल लीफ कलर चार्ट किंवा 6 कलर त्या ठिकाणी 6 पॅनलचा लीफ कलर चार्ट. मोर एव्हर लीफ कलर चार्ट जो आहे हा काय, इट इज प्रोव्हाइडेड विथ वॉटरप्रूफ लॅमिनेटेड इन्स्ट्रक्शन स्टिकर.
ओके, इन द पर्टिक्युलर रिजनल लँग्वेजमध्ये दिलेलं असतं. बघा हे जे दोन मी तुम्हाला दाखवले अशा प्रकारचे लीफ कलर चार्ट आपल्याला दिसून येतो. ओके, तर काय MCQ सांगितला मी तुम्हाला इथला जो एक्झामला येतो की लीफ कलर चार्ट जो आहे LCC हा कुठल्या न्यूट्रिएंटची डेफिशियन्सी चेक करण्यासाठी कामा येतो, तर दॅट इज द नायट्रोजन डेफिशियन्सी. ओके, नोट करा, एक्झामला येतो हा क्वेश्चन फ्रॉम द LCC. Purpose of using LCC is to apply adequate amount of nitrogen and avoid application of fertilizer more than required. Use of leaf color chart will help to determine nitrogen demand of the crop and guide right time of fertilizer nitrogen application so to prevent unwanted nitrogen losses आपल्याला काय करायचे, कमी करायचे आहेत आणि ज्याचा की त्या ठिकाणी आपल्या इकोसिस्टमवरती इम्पॅक्ट पडतो राईट, ते अवॉइड करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी LCCचा वापर करायचा आहे. त्या लीफ कलर चार्टचं काय बरं ॲडव्हान्टेजेस आहेत की जास्त क्रॉप आपण त्या ठिकाणी यील्ड ऑब्टेन करू शकतो, कमी कॉस्टिंग लागेल, बरोबर आहे की अनवॉन्टेड जे फर्टिलायझर टाकत असतो फार्मर ते टाकण्याची गरज पडणार नाही राईट, तिथे आपली कॉस्टिंग वाचेल. कुठल्या प्रकारे डिझिजेस जे आहेत राईट, डिझीज अँड पेस्ट ऑल्सो, ठीक आहे, ते आपण अवॉइड करू शकतो. का माहिती आहे का, कारण की प्लांट जर का सपोज तुम्हाला जर का 5 kg युरियाची समजा ॲप्लिकेशन करण्याची गरज होती, 5च्या जागी तुम्ही 7 kg जर का युरिया ॲप्लाय केला, ठीक आहे सर, कायच होतं 2 किलो, बरोबर आहे, 2 किलो जास्त पडला, काय युरिया स्वस्तच आहे सर, किती 7-8 रुपये किलोच्या आसपास पडतो, ठीक आहे, म्हणजे काय 16-17 रुपये एक्स्ट्रा खर्च झाला सर, काय फरक पडला. पण होतं असं की नुसतं कॉस्टिंगमध्ये नाही, तर आता पुढे बघा काय होतं की एक जे प्लांट असतं, ठीक आहे, हे नेहमी लक्षात ठेवायचं, फार्मर्सला पण सांगायचं की झाड खूप जास्त हिरवं दिसलं म्हणजे चांगलं झालं आहे असं नाही, जास्त झाड हिरवं झालं म्हणजे धोक्याची घंटा वाजली, बरोबर आहे, हे तुम्ही पण फार्मर्सला सांगायचं आहे राईट. नाही तर काय होतं, फार्मर्सला असं वाटतं युरिया फेकला खूप जास्त झाड हिरवे झाले म्हणजे काय होतं एकदम मस्त झालं, असं नसतं. बघा प्लांट जर का खूप जास्त ग्रीन जर कलर झाला, ठीक आहे, जर का ओव्हर ग्रीन जर का कलर त्याचा झाला, आता बघा 5 kg युरिया टाकायचा होता तिथे आपण 7 kg टाकला, बरोबर आहे. आता नॅचरली थोडंसं युरिया जास्त झाला म्हणजे काय झालं, नायट्रोजन सॉईलमध्ये जास्त गेलं, जास्त नायट्रोजन गेलं म्हणजे प्लांटने ते अपटेक केलं आणि खूप जास्त काय दिलं, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ त्याने दिली. काय दिली, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ दिली. आणि व्हेजिटेटिव्ह ग्रोथ फक्त न देता त्याने काय केलं, प्लांटचे लीव्ह जे होते, प्लांटची बॉडी जी होती ती ओव्हर ग्रीन कलरची केली, म्हणजे खूप जास्त अशी काय म्हणतो त्याला, खूप जास्त वॉटरी ती त्या ठिकाणी टर्जेड ती प्लांट बॉडी होते, खूप जास्त हिरवंगार ते झाड दिसायला लागतं. अशा वेळेला काय होतं, इथे काही मोठू पतलू असतं, बरोबर आहे, यांचं नाव आहे पेस्ट. आणि कोणते मोठू पतलू इथे, तर याचं नाव आहे ॲफिड्स, बरोबर आहे, जॅसिड्स, थ्रिप्स. हे जे की सॅप सकिंग जे की पेस्ट आहेत, कसे आहेत, सॅप सकिंग पेस्ट जे असतात, तर हे जे की सॅप सकिंग पेस्ट आहेत हे काय होतात, हे म्हणतात अरे भाई आज तो दावत आहे, बरोबर आहे, कारण त्यांना हे खूप जास्त हिरवगार हे झाड दिसतं आणि नॅचरली काय होतं, तर तशा प्लांटकडं जे पेस्ट आहे ते अट्रॅक्ट होतात, बरोबर आहे. तर त्या तशा प्लांटकडे हे पेस्ट अट्रॅक्ट होतात आणि नॅचरली त्याच्यावरती काय होतं, पेस्टचा इन्सिडन्स जो आहे तो लवकर पडतो आणि त्याच्यावरती उलट फायदा होण्यापेक्षा जास्त आपलं नुकसान होतं. कारण की बघा इथं 2 किलो आपलं त्या ठिकाणी फर्टिलायझर पण एक्स्ट्रा गेलं, बरोबर आहे, फर्टिलायझरमुळे त्या ठिकाणी सॉईल पण पल्यूटच झाली असं म्हणू आपण, एक्स्ट्रा सॉल्ट सॉईलमध्ये पडला, प्लस हे जे काही पेस्ट होते, डिझिजेस होते, फंगल त्या ठिकाणी इन्फेक्शन पण प्लांटवर येण्याचे चान्सेस वाढतात राईट. त्यानंतर हे जे काही ॲफिड्स वगैरे यांच्या थ्रू किंवा थ्रिप्स थ्रू काय होऊ शकतं, व्हायरल इन्फेक्शन पण प्लांटमध्ये वाढू शकतं. तर हे जे काही सगळ्या गोष्टी ह्या वाढतात, त्याच्यामुळे मग शेतकऱ्याला पुन्हा एकदा काय करावं लागतं, पेस्टिसाईडची काय स्प्रेइंग घ्यावी लागते, कमीत कमी त्याला 2 स्प्रे तरी घ्यावे लागतात तेवढे ते कंट्रोल करण्यासाठी, सकिंग पेस्ट कंट्रोल करायला. आता एक फवारणीचा खर्च 5-5, 10-10 हजार रुपये सध्याच्या कंडिशनला येतो, ठीक आहे. तर 5,000 रुपीज जर का येतात तर बघा 5-10 हजार रुपयाचं नुकसान झालं शेतकऱ्याचं जर का जास्त त्याने त्या ठिकाणी नायट्रोजन अप्लाय केला तर. ओके, तर ह्या सगळ्या हा जो की केऑस आहे हा आपल्याला अवॉइड करायचा असेल तर प्रॉपर त्या ठिकाणी न्यूट्रिएंट मॅनेजमेंट झालं पाहिजे, ठीक आहे. प्लांट ओव्हर ग्रीन पण नाही पाहिजे आणि लेस ग्रीन पण नाही पाहिजे, ठीक आहे, एक मीडियम त्या ठिकाणी व्यवस्थित त्याचं मेंटेनन्स झालं पाहिजे. सो रिडक्शन ऑफ ग्रीन हाऊस गॅस इमिशन्स पण त्या ठिकाणी होत असतात ड्यू टू दिस LCC यूज. आता बघा जे आपल्याला मेन बघायचं होतं की ॲप्लिकेशन ऑफ सॉलिड फर्टिलायझर. जर का आपल्याकडे सॉलिड फर्टिलायझर्स आहेत तर ते आपण कशा प्रकारे अप्लाय करू शकतो, तर बघा पहिला आहे ब्रॉडकास्टिंग, ठीक आहे, म्हणजे आपण हाताने काय करतो पूर्ण फार्मवरती जे आहे
खतं काय करतो, विस्कटतो, राईट, हाताने वरून फेकतो, सरफेस ॲप्लिकेशन करतो. तर हे काय आहे, ब्रॉडकास्टिंग कधी करावी, तर बेसल ॲप्लिकेशनच्या वेळेला करू शकतो आणि दुसऱ्या टॉप ड्रेसिंगच्या वेळेला करू शकतो. त्यानंतर दुसरं आहे आपल्याकडे प्लेसमेंट ऑफ फर्टिलायझर, दॅट इज द प्लो सोल प्लेसमेंट. म्हणजे काय, तर पुढे त्या ठिकाणी लाकडी नांगर चालेल आणि त्याच्या मागे चालताना काय होतं, थोडंसं जे काही खड्डं बनतं तर त्याच्यामध्ये लगेच आपण काय करतो, वरून फर्टिलायझर टाकतो आणि जसं जसं नांगर पुढे सरकेल तसं तसं त्याच्या मागे काय करायचं, ते आपण फर्टिलायझर टाकलं की मग ती माती नंतर मागून होऊन जाते, राईट. त्याला म्हणतात प्लो सोल प्लेसमेंट, जेणेकरून मातीच्या आतमध्ये 3 to 4 सेंटीमीटरपर्यंत डीप जे आहे फर्टिलायझरचं प्लेसमेंट होतं. डीप प्लेसमेंट करू शकतो, लोकलाइज्ड प्लेसमेंट करू शकतो विथ हँड, राईट. देन बँड प्लेसमेंट. बँड प्लेसमेंट म्हणजे काय असतं बघा, एक जे हे शेत आहे याच्यावर जर आपली जी काही क्रॉप रो आहे, ठीक आहे, तर हे जे काही क्रॉप रो आहे, आता ब्रॉडकास्टिंग म्हणजे काय की पूर्ण शेतावरती एकसारखं फर्टिलायझर आपण अप्लाय करायचं, ठीक आहे, काही न बघता. पण बँड ॲप्लिकेशनमध्ये काय म्हणतात की बँड ॲप्लिकेशनमध्ये ही जी क्रॉपची झोन आहे, ठीक आहे, हा जो एवढा क्रॉपचा झोन आहे, एवढ्या क्रॉपच्या रूट झोनमध्येच त्या ठिकाणी काय करायचं, बँड ॲप्लिकेशन म्हणजे आपण त्या ठिकाणी पूर्णपणे ब्लँकेट ॲप्लिकेशन फर्टिलायझरचं करत असतो, ठीक आहे. मग त्याच्यामध्ये हिल प्लेसमेंट असू शकते आणि दुसरं आहे रो प्लेसमेंट असू शकते. ओके, हिल प्लेसमेंट म्हणजे काय, पर्टिक्युलर ज्या त्या प्लांटच्या जवळ त्या ठिकाणी आपण थोडं त्या ठिकाणी फर्टिलायझर टाकतो. आणि रो प्लेसमेंट म्हणजे काय की पूर्ण रोवरती एकसारखं प्लेसमेंट करायचं, तर ही बँड प्लेसमेंट याला म्हणतात. अँड देन वी हॅव द पेलेट ॲप्लिकेशन, की जे की ब्रिकेट टेक्नॉलॉजी आहे, ठीक आहे. ब्रिकेटचा वापर आपण काय करतो, ॲज अ स्लो न्यूट्रन रिलीज फर्टिलायझर म्हणून क्रॉपच्या बेसपर्यंत आपण तिथे ॲप्लिकेशन या ब्रिकेटचं करू शकतो, जेणेकरून कमी फर्टिलायझर लागतात आणि हाय न्यूट्रिएंट यूज एफिशियन्सी त्या ठिकाणी वाढलेली दिसते. आता ब्रॉडकास्टिंगमध्ये बघा, पहिलं जे आपण बघणार आहे की जनरली जे बनाना क्रॉप आहे, तर इथं ब्रॉडकास्टिंग मेथड जे आहेत ते फॉलो केल्या जात नाहीत. ओके, कारण की ते काय आहे, इट इज अ लॉंग ड्युरेशनचा क्रॉप आहे, त्याच्यामुळे काय तिथे न्यूट्रिएंट यूज एफिशियन्सी आपल्याला वाढवायची आहे, राईट. त्याच्यामुळे इथे ब्रॉडकास्टिंग आपण वापरत नाही, तिथे आपण जे की प्लोची सोल प्लेसमेंट आहे किंवा फर्टिगेशन आहे त्याचा आपण वापर करू शकतो. सेकंड वन वी हॅव द प्लेसमेंट. प्लेसमेंट म्हणजे काय बघा, इट रेफर्स टू द प्लेसमेंट ऑफ फर्टिलायझर इन सॉईल ॲट स्पेसिफिक प्लेस विथ ऑर विदाउट रेफरन्स टू द पोझिशन ऑफ द सीड, ठीक आहे. कुठले आपले जे की सीडचं प्लेसमेंट कुठे झालं आहे ते न बघता त्या ठिकाणी आपण प्लेसमेंट करत असतो फर्टिलायझरचं बिलो द सॉईल सरफेस. प्लेसमेंट ऑफ फर्टिलायझर काय आहे, इट इज नॉर्मली रेकमेंडेड when quantity of fertilizer to apply is small, development of the root system काय असेल, poor असेल, soil have a low level of fertility and it is necessary to apply phosphatic and potassic fertilizer. तर अशा वेळेला जे आहे आपण हे प्लेसमेंट ऑफ फर्टिलायझर करत असतो. देन वी हॅव द प्लो सोल प्लेसमेंट. ओके, तर प्लेसमेंट मेथडमध्ये काय आहे, पुढची आपली प्लो सोल प्लेसमेंट. या मेथडमध्ये बघा, फर्टिलायझर इज प्लेस्ड ॲट द बॉटम ऑफ द प्लो फरो इन अ कंटिन्युअस बँड ड्युरिंग द प्रोसेस ऑफ प्लोईंग. ओके, तर प्लोईंगच्याच वेळेला काय केलं जातं, त्याच्यामध्ये आपण जे आहे फर्टिलायझर प्लेस करतो, जेणेकरून ते मातीआड होऊन जातं. देन वी हॅव द डीप प्लेसमेंट. आता डीप प्लेसमेंटमध्ये काय आहे, तर खूप जास्त खोलवरती कुठलं फर्टिलायझर अप्लाय करावं लागेल, तर नॅचरली नायट्रोजन अप्लाय करावं लागेल. त्यातल्या त्यात कोणता नायट्रोजन, जो की अमोनिकल फॉर्ममधला आहे, ठीक आहे, दॅट इज NH4चा जो की फॉर्म आहे. ओके, NH4चा जो काही फॉर्म आहे, अमोनिकल नायट्रोजनस फर्टिलायझर, तो रिडक्शन झोनमध्ये सॉईलच्या त्या ठिकाणी प्लेस केला जातो इन द पॅडी फील्ड्स, वेअर ॲज अमोनिकल नायट्रोजन रिमेन्स अवेलेबल टू द क्रॉप. दिस मेथड एन्श्योर्स बेटर डिस्ट्रीब्युशन ऑफ फर्टिलायझर इन द रूट झोन अँड प्रिव्हेंट्स लॉस ऑफ न्यूट्रिएंट बाय दी रनऑफचे जे की लॉसेस आहे ते डीप प्लेसमेंट केले की अवॉइड होतात. देन लोकलाइज्ड प्लेसमेंट, इट रेफर्स टू द ॲप्लिकेशन ऑफ फर्टिलायझर इन टू द सॉईल क्लोज टू द सीड. ओके, लोकलाइज्ड म्हणजे काय, लोकलाइज्ड कुठे होतं, तर जे की जिथे सीड आपण टाकलेलं आहे त्याच्या जवळच त्या ठिकाणी काय करतात, प्लांटचं जे की फर्टिलायझर आहे ते अप्लाय करतात टू सप्लाय द न्यूट्रिएंट्स इन ॲडिक्वेट अमाऊंट्स टू द रूट्स ऑफ द ग्रोईंग प्लांट्स. पण हे करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची असते की जे की न्यूट्रिएंट आहे त्याची टॉक्सिसिटी नाही झाली पाहिजे, ठीक आहे. त्याची टॉक्सिसिटी त्या ठिकाणी इतकं पण जवळ रूटचे अप्लाय नाही करायचं की सीडचं जर्मिनेशन अफेक्ट होईल किंवा सीडच त्या ठिकाणी इमर्ज होऊ शकणार नाही बाहेर ॲज अ प्लांट. त्यामुळे प्रॉपर क्वांटिटीमध्ये कमी क्वांटिटीत अप्लाय करायचं असतं अँड ॲट अ प्रॉपर सेफ डिस्टन्स फ्रॉम दी सीड. सो द कॉमन मेथड जे आहे टू प्लेस फर्टिलायझर क्लोज टू द सीड ऑर प्लांट
त्याच्यामधले काही मेथड्स आहेत. जसे की पहिली आहे बघा ड्रिलिंग मेथड आहे. कोणती आहे? ड्रिलिंग मेथड. इन दिस मेथड फर्टिलायझर इज अप्लाइड ॲट द टाइम ऑफ सोईंग बाय द मीन्स ऑफ सीड कम फर्टिलायझर ड्रिल. ओके, तर हे काय आहे, एक कंबाईंड त्या ठिकाणी ऑपरेशन करण्यासाठी काय असतं, एक ट्रॅक्टर माउंटेड इक्विपमेंट आहे की त्याच्यामधून काय होतं, एक पाईपमधून काय होतं सीड प्लेस होतं आणि दुसऱ्या पाईपमधनं काय आहे फर्टिलायझर पण त्या सॉईलमध्ये थोडंसं सीडच्या कम्पॅरेटिव्हली थोडंसं डीप प्लेसमेंट केल्या जाते. दिस प्लेसेस द फर्टिलायझर अँड द सीड इन द सेम रो. ठीक आहे, सेम रोमध्ये त्या ठिकाणी फर्टिलायझर आणि सीडला अप्लाय करतं, बट ॲट डिफरंट डेप्थ. ठीक आहे, म्हणजे इथे बघा हा जर सॉईल सरफेस असेल तर सीड जर का इथे अप्लाय केलं आहे, ओके, दिस इज सीड. ठीक आहे, आणि जे काही फर्टिलायझर जे आहे, फर्टिलायझरचं जे काही आहे इथं त्या ठिकाणी ॲप्लिकेशन होतं. ओके, त्यामुळे काय होतं की ज्यावेळेस सीड इमर्जन्स होईपर्यंत याचे रूट डेव्हलप होऊन खालीपर्यंत जाईपर्यंत काय होतं, हे जे काही फर्टिलायझर आहे हे वॉटर सॉल्युबल होतात आणि सगळीकडं इक्वली त्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट होऊन जातं. राईट, तर अशी ही पद्धत आहे ऑफ द ड्रिलिंग मेथड. ऑल्दो दिस मेथड हॅज बीन फाउंड सुटेबल फॉर द ॲप्लिकेशन ऑफ P आणि K फर्टिलायझर इन सिरियल क्रॉप्स, बट समटाईम्स जर्मिनेशन जे असतील सीडचं अँड यंग प्लांटचं हे कधी कधी डॅमेज होऊ शकतं. ठीक आहे, कारण की कॉन्सन्ट्रेशन जर का जास्त झालं सॉल्युबल सॉल्टचं तर त्यावेळेस जर्मिनेशन अफेक्ट होऊ शकतं. त्याच्यामुळे हे खूप जास्त गरजेचं आहे की सीड आणि फर्टिलायझरची जी काही डेप्थ आहे प्लेसमेंटची ही वेगवेगळी असली पाहिजे. ओके, सीड नेहमी वरती पाहिजे आणि फर्टिलायझर खाली प्लेस झालं पाहिजे. ठीक आहे, जर का हे उलटं केलं, सीड खोल प्लेस केलं आणि फर्टिलायझर वरून प्लेस केलं तरीसुद्धा जे आहे प्लांटचं जर्मिनेशनला प्रॉब्लेम कॉज होईल. राईट. साईड ड्रेसिंग, it refers to the spread of fertilizer. Okay, what is side dressing? It refers to the spread of fertilizer in between the rows. Okay, in between the rows and around the plants. This common method जर side dressing च्या बघितले आपण त्यामध्ये बघा प्लेसमेंट ऑफ नायट्रोजनस फर्टिलायझर बाय हँड in between the rows of the crop like the maize, sugarcane, cotton to apply the additional doses of nitrogen to the growing crops. आणि दुसरं आहे प्लेसमेंट ऑफ फर्टिलायझर अराउंड द ट्रीज लाईक मँगो, ॲपल, ग्रेप्स, पपाया जे काही आहे तर आपले हॉर्टिकल्चरल जे क्रॉप्स आहेत त्यांच्या अराउंड आपण प्लेस करतो. देन वी हॅव द बँड प्लेसमेंट. द बँड प्लेसमेंट म्हणजे काय तर रेफर्स टू द फर्टिलायझर प्लेसमेंट इन बँड्स. बँड प्लेसमेंटमध्ये बघा दोन प्रकार इथे यांनी सांगितलं. पहिला आहे हिल प्लेसमेंट. हिल प्लेसमेंट कुठे बघतात तर फॉर द ॲप्लिकेशन इन ऑर्चार्ड्स. इन दिस मेथड फर्टिलायझर प्लेस केलं जातं क्लोज टू द प्लांट इन बँड्स ऑन वन ऑर बोथ साइड्स ऑफ द प्लांट. The length and the depth of the band varies with the nature of the crop. Right. Second we have the row placement. Row placement मध्ये बघा when the crops like sugarcane आहे, potato आहे, maize आहे, cereals आहे, etc. they are sown close together in rows. The fertilizer which is applied in continuous band on one or both sides of the row which is known as the row placement. बरोबर आहे. जी की आपली रांग असेल पूर्ण क्रॉपची तर त्याच्या वन साईडने किंवा टू साईडने दोघी साईडने काय केलं जातं, एक बँड सारखा एक लंब त्या ठिकाणी कंटिन्युअस ॲप्लिकेशन केले जाते फर्टिलायझरचं. सो दॅट इज द रो प्लेसमेंट. नेक्स्ट टाईप वी हॅव द पेलेट ॲप्लिकेशन. इट रेफर्स टू द प्लेसमेंट ऑफ नायट्रोजनस फर्टिलायझर इन द फॉर्म ऑफ पेलेट्स. आता मोस्टली नायट्रोजनस फर्टिलायझर्सलाच पेलेट ॲप्लिकेशनमध्ये आपण जनरली करतो कारण की ते कसे आहे, ते हायली मुव्हेबल त्या ठिकाणी न्यूट्रिएंट आहे. त्यामुळे त्याचं लिचिंग लॉसेस, रन ऑफ लॉसेस कमी करण्यासाठी आपण पेलेट फॉर्ममध्ये त्याला अप्लाय करतो. 2.5 to 5 सेंटीमीटर डीप बिटवीन द रोज ऑफ द पॅडी क्रॉप. फर्टिलायझर इज मिक्स्ड इन द सॉईल इन रेशोज ऑफ 1:10 अँड मेड स्मॉल पेलेट्स त्या ठिकाणी तयार केल्या जातात टू डिपॉझिट इन द मड ऑफ द पॅडी फील्ड्स. ॲप्लिकेशन ऑफ लिक्विड फर्टिलायझर्स बघा आता कसे केले जातात. तर पहिलं आहे स्टार्टर सोल्युशन्स. ओके, आता लिक्विड बघतो आहे आपण. लिक्विडमध्ये पहिलं आहे स्टार्टर सोल्युशन्स. राईट, म्हणजे ज्यावेळेस आपण नवीन जे आहे काय करतो, रोप त्या ठिकाणी लावतो. राईट, ट्रान्सप्लांट करून ज्या आपण रोप लावत असतो जसं की मिरचीचं असेल, टोमॅटोचं असेल तर त्यावेळेस ते लावल्या जे की इनिशियली आपण देतो त्याला म्हणतात स्टार्टर सोल्युशन. किंवा ज्यावेळेस नर्सरीमध्ये पण ते रोप असतात त्यावेळेस त्यांना स्टार्टिंगला जेव्हा जर्मिनेट झाल्या दिल्या जातात तर ते आहे स्टार्टर सोल्युशन. जसे की बेस्ट स्टार्टर सोल्युशन मार्केटमध्ये सध्या जे चालतं दॅट इज 19-19-19 वॉटर सॉल्युबल फर्टिलायझर. ठीक आहे, ज्याच्यामध्ये काय 19% जो आहे नायट्रोजन आहे, 19% फॉस्फरस आहे, 19% पोटॅश आहे. सो फोलियर ॲप्लिकेशन दुसरं आहे. राईट, आपण त्या ठिकाणी स्प्रेइंग घेऊ शकतो या फर्टिलायझर्सची. देन वी हॅव द फर्टिगेशन. फर्टिगेशन म्हणजे काय, ॲप्लाइंग द फर्टिलायझर्स ओके
जे की फर्टिलायझर्स आहेत, वॉटर सॉल्युबल जे असतील त्यांना पाण्यामध्ये आपण मिक्स करतो, त्याला डिझॉल्व करतो आणि हे फर्टिलायझर्स आपण ॲप्लाय करतो फर्टिलायझर्स थ्रू इरिगेशन. बरोबर आहे. जे की आपलं ड्रिप इरिगेशन असेल, राईट, त्याच्यामधनं आपण हे जे आहे फर्टिलायझर्स ॲप्लाय करत असतो वॉटर सॉल्युबल. देन वी हॅव द इंजेक्शन इन टू द सॉईल अँड देन वी हॅव द एरियल ॲप्लिकेशन. बघा, स्टार्टर सोल्युशन जे असतात हे काय आहे तर NPK जे आहेत याचा रेशो 1:1 किंवा 1:2 अशा रेशोमधले जे प्लांट्स आहेत यांना आपण यंग प्लांट्सला त्या ठिकाणी आपण हे ॲप्लाय करतो ॲट द टाईम ऑफ ट्रान्सप्लांटिंग. स्पेशली हे व्हेजिटेबल क्रॉपसाठी, राईट, चिली, टोमॅटो वगैरे त्यासाठी. स्टार्टर सोल्युशन्स हेल्प इन रॅपिड एस्टॅब्लिशमेंट आणि क्विक ग्रोथ ऑफ द सीडलिंग्स. पण याचं एक डिसॲडव्हान्टेजेस पण आहे की इथे एक्स्ट्रा लेबर त्या ठिकाणी लागतो आणि फॉस्फेटचा जो काही फिक्सेशन आहे याच्यामध्ये हायर आपल्याला होताना दिसतो. Then we have the foliar application. Foliar application refers to the spraying of fertilizer solutions containing one or more nutrients on the foliage of the growing plants. आता याच्यामध्ये सेव्हरल जे की न्यूट्रिएंट एलिमेंट जे असतील दे आर रेडिली ॲब्झॉर्ब बाय द लीव्स वेन दे आर डिझॉल्व्ड इन वॉटर अँड स्प्रेड ऑन देम. कॉन्सन्ट्रेशन जे असेल या स्प्रे सोल्युशनचं हे कंट्रोल्ड करणं गरजेचं आहे. ठीक आहे. खूप जास्त जर कॉन्सन्ट्रेशन झालं, समजा 2% युरियाचं जर का आपण सपोज डिझॉल्व करून स्प्रेइंग घेत असलो तर काही क्रॉप्स असे असतात त्यांना 1.5% पण त्या ठिकाणी टॉक्सिक होऊ शकतं. त्यामुळे अकॉर्डिंग टू द प्लांट टाईप, प्लांटची रिक्वायरमेंट कशी आहे त्यानुसारच जे आहे लो कॉन्सन्ट्रेशन ठेवणं गरजेचं आहे फोलियर ॲप्लिकेशनमध्ये. ठीक आहे. अदरवाईज सिरियस डॅमेज मे रिझल्ट टू द स्कॉर्चिंग ऑफ द लिव्स, म्हणजे पानं काय होऊ शकतात, जळू शकतात जास्त कॉन्सन्ट्रेशन झालं तर. फोलियर ॲप्लिकेशन जो आहे हा काय इफेक्टिव्ह आहे फॉर ॲप्लिकेशन ऑफ मायनर न्यूट्रिएंट लाईक आयरन, कॉपर, बोरॉन, झिंक, मॅंगनीज, जे की मायक्रोन्यूट्रंट आहेत बेसिकली. तर यांचं ॲप्लिकेशन साठी जे आहे इट इज व्हेरी मच इफेक्टिव्ह. समटाईम्स काही इन्सेक्टिसाइड जे असतात ते पण आपण या फर्टिलायझरसोबत मिक्स करून स्प्रेइंग फॉर्ममध्ये यूज करू शकतो. ॲप्लिकेशन थ्रू द इरिगेशन वॉटर त्यालाच म्हणतात आपण फर्टिगेशन. सो वॉटर सॉल्युबल जे की फर्टिलायझर्स असतील ते आपण काय करतो, पाण्यात डिझॉल्व करतो आणि इरिगेशन वॉटरसोबत ॲप्लाय करतो. Thus these nutrients are carried into the soil in solution form. आणि जनरली जे काही नायट्रोजनस फर्टिलायझर्स आहेत त्यांना आपण अशा पद्धतीमध्ये इन व्हेरी मल्टिपल नंबर ऑफ स्प्लिट्समध्ये आपण याचं ॲप्लिकेशन करतो. इंजेक्शन इन टू द सॉईल. आता लिक्विड फर्टिलायझर फॉर इंजेक्शन जे आहे सॉईलमध्ये दे मे बी आयदर ऑफ प्रेशर और नॉन प्रेशर टाईपचे दोन प्रकार आपल्याला इथे दिसून येतात. नॉन प्रेशरचे सोल्युशन जे असतात दे मे बी ॲप्लाइड आयदर एक तर सरफेसवरती सॉईलचे ॲप्लाय करू शकतो किंवा फरोजमध्ये ॲप्लाय करू शकतो विदाउट ॲप्रिशिएबल लॉस ऑफ द प्लांट न्यूट्रिएंट्स अंडर मोस्ट ऑफ दिस कंडिशन्स. आता हे जे की इंजेक्शन आहे, ठीक आहे, इंजेक्शन जे आहे सॉईलमध्ये हे कुठल्या फर्टिलायझरचं केलं जातं तर हे बघा अनहायड्रस अमोनिया. अनहायड्रस अमोनिया आठवतं का हे नाव, कुठेतरी आपण बघितलं होतं, राईट. अनहायड्रस अमोनिया काय आहे, नायट्रोजनस फर्टिलायझर आहे, राईट. आणि साधासुद्धा नाही, हा नायट्रोजनस फर्टिलायझर कसा आहे, सगळ्यात जास्त नायट्रोजन कंटेनिंग फर्टिलायझर, 82.2% नायट्रोजन याच्यामध्ये प्रेझेंट आहे, राईट. युरियामध्ये किती आहे, युरियामध्ये फक्त 46% त्या ठिकाणी नायट्रोजन आहे. ओके. पण तेच बघा अनहायड्रस अमोनियामध्ये हायेस्ट अमाऊंट ऑफ त्या ठिकाणी नायट्रोजन प्रेझेंट आहे. हा पण एक्झामला क्वेश्चन येतो की विच नायट्रोजनस फर्टिलायझर कंटेन हायेस्ट अमाऊंट ऑफ नायट्रोजन, तर तो आहे अनहायड्रस अमोनिया. तर हा जो अनहायड्रस अमोनिया आहे हा कुठे प्लेस केला जातो, इन नॅरो फरोजमध्ये ॲट अ डेप्थ ऑफ 12 to 15 सेंटीमीटर अँड कवर्ड इमिडिएटली टू प्रिव्हेंट द लॉस ऑफ अमोनिया. ठीक आहे. हा गॅशियस लिक्विड फॉर्ममधला हा जो काही आहे हे फर्टिलायझर आपल्याला दिसून येतं. सो हायली वोलाटाईल आहे, उडून जाऊ शकतो, त्याच्यामुळे याला डीप प्लेसमेंट जे आहे इंजेक्शन करून सॉईलमध्ये करावं लागतं. देन एरियल ॲप्लिकेशन बघा, इन एरियाज विथ ग्राउंड ॲप्लिकेशन जिथे प्रॅक्टिकल नाही होऊ शकत तिथे फर्टिलायझर सोल्युशन काय केलं जातं, एअरक्राफ्टच्या मदतीने त्या ठिकाणी हिली एरियाजमध्ये, फॉरेस्ट लँडमध्ये आपण ॲप्लाय करतो, राईट. किंवा मोठे मोठे शुगर फील्ड्स असतील तिथे आपण हे ॲप्लाय करतो. देन बायो फर्टिलायझर्सचं ॲप्लिकेशनचे मेथड बघा कसे आहेत. देर आर 3 वेज. ओके. किती आहेत, 3 वेज आहेत ऑफ युजिंग दिस नायट्रोजन फिक्सिंग किंवा फॉस्फरस सॉल्युबलायझिंग मोबिलायझिंग जे बॅक्टेरिया आहे यांना ॲप्लाय करण्याच्या 3 बेसिकली पद्धती आहेत. सो त्यामधले आहे फर्स्ट वन दॅट इज द सॉईल ॲप्लिकेशन, आपण याचं करू शकतो. दुसरं आहे रूट डिपिंग करू शकतो काही वेळासाठी, आणि तिसरं आहे सकरची ट्रीटमेंट करू शकतो, राईट. तर बघा रूट डीप ॲप्लिकेशन कुठे करतो आपण, सगळ्या क्रॉप्समध्ये आपण करू शकतो, राईट. जे की आपण ट्रान्सप्लांट करणार आहोत तशा क्रॉप्समध्ये. इथे डोसेज दिलेला आहे त्यांचा 200 ग्राम जे आहे बायो फर्टिलायझर आपण घ्यायचं आहे इन 400 ml वॉटर, आणि त्याच्यामध्ये काय करायचं, प्लांटचे रूट्स जे ते काही वेळासाठी ते डीप करून ठेवायचे.
देन वी हॅव द सकर ट्रीटमेंट किंवा सेट ट्रीटमेंट ज्याला म्हणतो आपण. शुगर केनमध्ये याचा, बनानामध्ये आपण याचा वापर करू शकतो. तर इकडे याचा डोस दिला आहे बघा की 1 to 2 kg त्या ठिकाणी तुम्ही 100 लिटर्स पाण्याच्या सोल्युशनमध्ये मिक्स करायचं आणि त्यामध्ये याची डिपिंग करून मग ॲप्लाय करायचं सॉईलला. आणि थर्ड आहे की डायरेक्ट सॉईल ॲप्लिकेशन आपण करू शकतो की 2 kg जे आहे आपण काय करायचं त्या ठिकाणी मिक्स करायचं आहे सॉईलमध्ये, 40 to 50 kg सॉईलमध्ये आणि ब्रॉडकास्ट करायचं आहे सॉईलवरती. सकर ट्रीटमेंट जे आहे ही काय मोस्ट कॉमन मेथड आहे. ठीक आहे, इट इज द मोस्ट कॉमन मेथड अडॉप्टेड फॉर ऑल टाईप्स ऑफ इनोक्युलंट्स. सकर ट्रीटमेंट काय आहे, इफेक्टिव्ह असते, इकॉनॉमिक असते, कमी खर्चामध्ये आपल्याला काय होतं, कमी ॲप्लिकेशन रेटवरती त्या ठिकाणी काम होऊन जातं. सो इट इज इफेक्टिव्ह अँड इकॉनॉमिक. दी कोटिंग जी असते इट कॅन बी डन इन प्लास्टिक बकेट. ओके, किंवा मग एक मोठी जर कॅन असेल त्याचा वापर करू शकता. सोल्युशन्स कॅन बी यूज्ड ॲज अ स्टिकर. त्यासाठी आपण काय करतो 15 ते 25 ml स्टिकर त्यामध्ये ॲड करतो. त्यामुळे इझिली काय होतं, जे की सकर असतील त्याला ते स्टिक होतात बायोफर्टिलायझर्स. ओके, देन द बकेट विच हॅव टू बी फिल्ड विथ 10% शुगर सोल्युशन किंवा 40% गम ॲरेबिक, राईट. सिंथेटिक ग्लू असेल किंवा व्हेजिटेबलचा ॲनिमल ओरिजिनचा ग्लू असेल किंवा हनी असेल, मिनरल ऑइल असेल, तर याचा आपण वापर करू शकतो, राईट, ॲज अ सोर्स ऑफ सुक्रोज, राईट. त्यानंतर यूज ऑफ स्टिकर इज इन व्ह्यू टू इन्क्रीज द अमाऊंट ऑफ इनॉक्युलंट्स दॅट विल ॲडर टू द सकर. रूट डिपिंग जी मेथड आहे यामध्ये बघा की रिक्वायर्ड क्वांटिटी जी असेल ऑफ ॲझोस्पिरिलम असेल याला आपण मिक्स करतो इन 5 to 10 liters ऑफ वॉटर ॲट 1 corner ऑफ द फील्ड अँड ऑल द प्लांट्स हॅव टू बी केप्ट विथ मिनिमम एक अर्धा ते 1 घंट्यापर्यंत आपण कमीत कमी याच्यामध्ये आपण रूट डिप करून ठेवतो आणि मग ते आपण प्लांट त्या ठिकाणी वापरत असतो फॉर ट्रान्सप्लांटिंग. देन सॉईल ॲप्लिकेशन बघा की 4 kg पर्यंत बायोफर्टिलायझर 200 kg कंपोस्टमध्ये मिक्स करायचे आणि त्याला रात्रभर तसंच ठेवायचं आणि अप्लाय द मिक्सचर इन द सॉईल ॲट द टाईम ऑफ सोईंग ऑर प्लांटिंग. आता प्लांटेशन क्रॉप्समध्ये याचं आपण ॲप्लिकेशन करू शकतो नियर द रूट झोन. आता यासोबतच बघा आपल्याला ॲडिशनली बघायचं की वेगवेगळे जे आपल्याकडे न्यूट्रिएंट्स आहेत, ठीक आहे, यांचा अँटागोनिस्टिक इफेक्ट कसा आहे. ठीक आहे, अँटागोनिस्टिक इफेक्ट बघतोय आपण. ठीक आहे, बघा अँटागोनिस्टिक इफेक्ट म्हणजे कसं की 2 मित्र होते. काय होते, 2 मित्र होते. पहिले जय आणि वीरू होते. ओके, आता या 2 मित्रांचं काय होतं, एक दिवशी भांडण होतं. ठीक आहे, कडानून भांडण होतं. ठीक आहे, तू मे होते. मग त्याच्यानंतर बाकीचे जे मित्र असतात एक दिवस काय होतात की ते प्लॅन करता. काय प्लॅन करता की आपल्याला आहे ना मूवी बघायला जायचं. कोणता बघायचा, धुरंधर 2 बघायचं का. ठीक आहे, चला धुरंधर 2 आपला मूवी बघायला गेले आणि मग आता ह्या मित्रांना पण सोबत घ्यायचं. हे तिघं काय करतात, पहिले एकाकडे जातात, त्याला म्हणता चल पिक्चर बघायला. तो म्हणता ठीक आहे चला, पण तो येणार असेल ना तर मी नाही येणार. कोण, हा वीरू जो आहे ना. जय म्हणतो वीरू येणार असेल तर मी नाही येणार, मी भांडलो आहे त्याच्याशी. ठीक आहे, कट्टी झाली माझी त्याच्याशी. तर ते म्हणतं असं कसं, त्याला तर घ्यावं लागेल. पण तो म्हणतो नाही, तो येणार असेल तर मी नाही येणार. तर मग ठीक आहे, मग हे काय करतात, हे याला सोडून कोणाकडे जातात, दुसऱ्या मित्राकडे जातात. ठीक आहे, मग हे तिघं मित्र काय करतात, वीरूकडे जातात. त्याला म्हणतात भाऊ चल पिक्चर बघायला जायचं आपल्याला. ठीक आहे, तर तो म्हणतो चालेल, पण जर का जय येणार असेल तर मी पण नाही येणार. ठीक आहे, मग ते असं यांच्या दोघांच्या तू ते मेमेमध्ये काय होतं की ह्या बाकीच्यांचं नुकसान होतं. बरोबर आहे. मग हे काय म्हणतात, जा बाबांनो, तुम्हाला कोणाला यायचं असलं तर या, नाही तर आम्ही तर चाललो बाबा मूवी बघायला. ठीक आहे, तर बेसिकली ह्या दोघांमधलं हे जे काही भांडण आहे, म्हणजे तो आला तर मी येणार नाही आणि मी आलो तर तो येणार नाही. ठीक आहे, म्हणजे असे हे जे काही जय आणि वीरूमध्ये काय आहेत, भांडणं आहेत. ठीक आहे, तर यालाच आपण एक प्रकारे न्यूट्रिएंटच्या भाषेमध्ये काय म्हणतो, यालाच म्हणतो ना आपण अँटागोनिस्टिक इफेक्ट. काय म्हणतो याला आपण, अँटागोनिस्टिक इफेक्ट. म्हणजे काय की एक न्यूट्रिएंट जर का प्रेझेंट असेल, ठीक आहे, जसे की बघा हे नोट करून घ्या. ठीक आहे, आता हा जो टेबल मी देतोय ना तो नोट करून घ्या. हे जय वीरू नका नोट करू, हे तुम्हाला फक्त समजवण्यासाठी सांगितलं मी. ठीक आहे, आता एक्सेस ऑफ न्यूट्रिएंट जर का झाला, एक्सेस ऑफ न्यूट्रिएंटचा एक साईड घ्या आणि दुसरीकडे एक लिहा की याच्यामुळे कोणावरती डिफिशियन्सी कॉज होऊ शकते, कॉज डिफिशियन्सी. ठीक आहे, आता सपोज नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम
हे तिघं जर का न्यूट्रिएंट जास्त झाले सॉईलमध्ये तर काय होतं, कॉपर आणि झिंकची डेफिशियन्सी आपल्याला दिसून येते. ठीक आहे, म्हणजे एक प्रकारे यांचं आणि यांचं भांडणच आहे असंच म्हणू शकतो आपण, की हे तिघं जर का हे जर का जास्त अमाऊंटमध्ये झाले, NPK जर का सॉईलमध्ये जास्त अमाऊंटमध्ये जर झाला तर प्लांटला काय होतं, कॉपर आणि झिंकचा अपटेक करता येत नाही. ठीक आहे, तिथे काय होतं मग क्रॉपमध्ये जे असेल डिफिशियन्सी त्या ठिकाणी होऊ शकते. सो असे यांचे जे भांडणं आहेत हे नोट करून घ्या. ठीक आहे, की NPK जर का एक्सेस अमाऊंटमध्ये झाला तर कॉपर आणि झिंकची डेफिशियन्सी त्या ठिकाणी कॉज होते. म्हणजेच काय झालं, अँटागोनिस्टिक इफेक्ट, की जर का तो मूवीला येणार तर मी येणार नाही, आणि जर का मी आलो तर मी त्याला येऊ देणार नाही. ठीक आहे, असे यांच्यामध्ये हे भांडणं आहेत. सो N असेल, P असेल, K असेल, हे तिघं जर एक्सेस अमाऊंटमध्ये झाले तर कॉपर आणि झिंकची प्लांटमध्ये डेफिशियन्सी दिसून येते. हे एक्झामला विचारतात बरं का, उगाच पिक्चरची स्टोरी नाही ऐकवली मी तुम्हाला, नोट करून घ्या. ठीक आहे, NPK एक्सेस असेल तर कॉपर आणि झिंकची डेफिशियन्सी होते. देन फॉस्फरस. आता जर फॉस्फरस जर का जास्त झाला तर बघा, फॉस्फरस खूप लोकांशी पंगे घेतो. आपल्या वर्गात पण एखादा मित्र असतो असा, येडं प्रत्येकाशी जातं आणि भांडणच अंगावरती घेऊन येतो, बरोबर आहे. तर तसंच काय आहे, हा फॉस्फरस आहे. फॉस्फरस जर का जास्त झाला की तो आयरनची डेफिशियन्सी कॉज करतो, तो झिंकची डेफिशियन्सी कॉज करतो, तो कॉपरची डेफिशियन्सी कॉज करतो, तो मॅंगनीजची डेफिशियन्सी कॉज करतो, बरोबर आहे. असे 4 जणांशी भाई अकेला ही दुश्मनी मोल लेता आहे. ठीक आहे, सो त्यानंतर आहे नायट्रोजन, पोटॅश आणि कॅल्शियम. आता हे तीन जर का न्यूट्रिएंट चांगल्या अमाऊंटमध्ये जर का प्रेझेंट असेल तर हे काय करतात, बोरॉनला डेफिशिएट करून देतात. ठीक आहे, तर हे तिघं काय करतात, एक प्रकारे लॉबिंग करतात की भाई आपण तिघं मित्र आणि त्याला आपण काय करू, वाळीत टाकू जरा. ठीक आहे, आपल्या ग्रुपमध्ये नाही येत ना, तो पार्टी करायला येत नाही, त्याला वाळीमध्ये टाकून द्या. ठीक आहे, तर असा बोरॉन जो आहे हा काय होतो, डेफिशिएट कॉज होतो जर का नायट्रोजन, पोटॅशियम आणि कॅल्शियम त्या ठिकाणी एक्सेस झाला तर. देन अगेन आता बोरॉन, भाई बोरॉनचा अजून एका जणाशी पटत नाही, ते आहे मॉलिब्डेनम. ठीक आहे, बोरॉन आणि मॉलिब्डेनम जे आहे या दोघांचा कसं अँटागोनिस्टिक इफेक्ट असतो. ओके, त्यानंतर घ्या झिंक आणि अल्युमिनियम. ठीक आहे, झिंक आणि अल्युमिनियम जर का एक्सेस अमाऊंटमध्ये असेल तर त्या ठिकाणी कोणाची डेफिशियन्सी कॉज होते, तर दॅट इज कॉपर. ठीक आहे, कॉपरची डेफिशियन्सी त्यामुळे कॉज होईल. तसंच अजून घ्या एक्सेस ऑफ न्यूट्रिएंट आणि डेफिशियन्सी कॉज, आणि पुढचं काय होतं आपलं, कॉजेस डेफिशियन्सी, म्हणजेच काय अँटागोनिस्टिक इफेक्ट. तर याच्यामध्ये एक अजून घ्या एक्झाम्पल, दॅट इज झिंक जर का जास्त झालं, मॉलिब्डेनम जर का जास्त झालं, कॉपर आहे, त्यानंतर NO3 म्हणजेच काय नायट्रेट, हे जर का जास्त झाले तर हे कॉज करतात दुश्मनी भाऊ आयरनशी. ठीक आहे, तर आयर्न काय करतो, या चौघांचं त्या ठिकाणी यांचं आणि आयरनचं जे आहे ते पटत नाही, हे यांचं काय आहे, अँटागोनिस्टिक इफेक्ट आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आयरन आहे आणि सल्फेट आहे. ठीक आहे, तर FeSO4 आयर्न सल्फेट आपण सॉईलमध्ये अप्लायच करतो. तर आयर्न आणि सल्फेट जर का जास्त अमाऊंटमध्ये झाला तर सॉईलमध्ये मॉलिब्डेनमची डेफिशियन्सी कॉज होते. ओके, देन वी हॅव कॅल्शियम आणि मॅग्नेशियम. चंगोमंगो, हे चंगोमंगो जर का जास्त झाले कॅल्शियम आणि मॅग्नेशियम तर हे काय करतात, त्या ठिकाणी पोटॅशियमची डेफिशियन्सी कॉज करतं. ठीक आहे, सो कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचं पोटॅशियमशी काय अँटागोनिस्टिक इफेक्ट आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. देन वी हॅव नायट्रोजन, पोटॅशियम, कॅल्शियम हे बघितलं आपण, जे की बोरॉनची डेफिशियन्सी कॉज करतात. ठीक आहे, तर एवढे एकंदरीत जे आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं. याचा मस्तपैकी एक चार्ट काढून घ्या. हे तुम्हाला एकदम क्रक्स फॉर्ममध्ये माझ्या नोट्समधून तुम्हाला देतो आहे, त्यामुळे तुम्हाला कुठेही जास्त सोर्सेस वाचण्याची गरज नाही. डायरेक्ट हा फक्त एक टेबल लक्षात ठेवा आणि याच्यावरनं तुम्ही त्या ठिकाणी म्हणजे पुढे शेतीही करताना तुम्ही घरच्यांनाही सांगू शकता. ठीक आहे, की बाबांनो हे असं असं यांचं भांडणं असतात, त्याच्यामुळे यांच्या भांडणात आपल्याला काही पडायचं नाही. त्याच्यामुळे प्रत्येक न्यूट्रिएंट जो आहे हा कसा गेला पाहिजे, प्रॉपर अमाऊंटमध्ये गेला पाहिजे. ठीक आहे, प्रॉपर अमाऊंटमध्ये न्यूट्रिशन जे आहे प्लांटला मिळालंच पाहिजे. ठीक आहे, एक्सेस कुठलीही गोष्ट एक्सेस करू नका. जर का बघा इथं तुम्ही कॅल्शियम आणि मॅग्नेशियम एक्सेस केला की बघा पोटॅशियमची डेफिशियन्सी कॉज होते. डेफिशियन्सी कॉज होते म्हणजे काय, सॉईलमध्ये तो न्यूट्रिएंट अवेलेबल आहे पण प्लांटला तो अपटेक करता येत नाही, असं होतं. ठीक आहे, त्यामुळे प्लांटला अपटेक करण्याच्या पूर्वीच यांच्यामध्ये काय होते, भांडणं लटकून जातात, बरोबर आहे. त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला कुठलाही न्यूट्रिएंट एक्सेस होऊ द्यायचा नाही. कुठलाही न्यूट्रिएंट एक्सेस जर का झाला नाही तर नॅचरल गोष्ट आहे की सगळे न्यूट्रिएंट प्रॉपरली काय होईल, प्लांट ॲब्झॉर्ब करू शकेल. ठीक आहे,
हे पहिलेचे आपण बघितलेत काही एक्झाम्पल्स, आणि हे आता हे पुढचे. ठीक आहे, यांच्यामधले एक्झामला क्वेश्चन पण येऊ शकतो की फॉस्फरसचं शक्यतो जास्त करून एक्झामला विचारलं जातं की फॉस्फरसचं जे काही आहे अँटागोनिस्टिक इफेक्ट कोणाकोणासोबत आहे, तर आयर्नसोबत आहे, झिंकसोबत आहे, कॉपरसोबत, मॅंगनीजसोबत. ठीक आहे, तर असं एकंदरीत बघायला आपल्याला मिळतं. ओके, सो दॅट विल बी ऑल फॉर टुडे. कोणाला काही अडचण असेल तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. चलो, बाय बाय.